जास्त आहे ती वस्तू काय केली जाईल, तयार केली जाईल. आता थोडक्यात बघा, अर्थव्यवस्था म्हणजे आपण काय सांगितलं होतं, अर्थव्यवस्था म्हणजे जे देशामध्ये चालू घडामोडी होत्यात, म्हणजे जसं सप्लाय, देशामध्ये एखाद्या गोष्टीचा सप्लाय असेल, डिमांड असेल, याच्यानुसार काय होते, अर्थव्यवस्था चालते. म्हणजे जशी घराची चालते तशी काय होती, देशाची अर्थव्यवस्था चालते. त्याच प्रकारे बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे सपोज सप्लाय, एखाद्या गोष्टी, ज्या गोष्टीचं डिमांड आहे तीच गोष्ट काय केली जाते, तयार केली जाते. सपोज दारूच डिमांड असेल मार्केटमध्ये जास्त, तर फक्त काय प्रोड्यूस केली जाईल, दारूच प्रोड्यूस केली जाईल. सपोज एखाद्या गोष्टीचं, ज्या गोष्टीचं डिमांड आहे, म्हणजे मार्केटमध्ये ज्या गोष्टीचं, म्हणजे सगळं कोण डिसाईड करतं, कोणती गोष्ट तयार करायची हे कोण डिसाईड करतं, मार्केट डिसाईड करतं. या सगळ्या गोष्टी या मार्केटवर डिपेंड आहेत. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, सप्लाय डिमांडवर जी इकॉनॉमी चालते, म्हणजे जिथं डिमांड, तुमचं ज्या इकॉनॉमीमध्ये डिमांड जे आहे त्या डिमांडवर जी इकॉनॉमी चालते त्याला काय म्हटलं जातं, भांडवलशाही अर्थव्यवस्था चालतं. हे संपूर्णपणे एकंदरीतपणे कशावर सोडलं जातं, बाजारावर, ज्या डिमांडवर सोडलं जातं. समाजवादी अर्थव्यवस्था, दुसऱ्या प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे ती समाजवादी अर्थव्यवस्था. या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कोण ठरवतं, एकंदरीत बाजार ठरवत नाही किंवा मार्केट ठरवत नाही काय वस्तू तयार करायचे वगैरे, कोणते उद्योग सुरू करायचे मार्केट ठरवत नाही, तर सरकार म्हणतं. सरकार हे कोण ठरवतं, गव्हर्नमेंट ठरवतं. ते पर्टिक्युलर जे पर्टिक्युलर गव्हर्नमेंट आहे तिथलं ते गव्हर्नमेंट काय करतं, ठरवण्याचं काम करतं. गव्हर्नमेंट म्हणतं की लोकांना काय पाहिजे काय नको आहे हे काय माहित असतं, कोणाला माहित असतं, गव्हर्नमेंटला माहित असतं, सरकारला माहित असतं. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे ठरवण्याचं काम करतं ते कोण करतं, सरकार करतं. म्हणजे आता ही भांडवलशाही अर्थव्यवस्था जी होती ना, ती 1991च्या आधी युएसए, अमेरिकेमध्ये जास्त चालायची. अमेरिका आणि रशियामध्ये ह्याच्यामध्ये जास्त हे असायचं. रशियामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असायची आणि अमेरिकेमध्ये कशा प्रकारची अर्थव्यवस्था असायची, भांडवलशाही अर्थव्यवस्था असायची. म्हणजे ह्या दोन्ही देशांमध्ये जास्त वाद सुरू असायचं, समाजवादीवरून आणि कशावरून, भांडवलशाहीवरून. पण 1991 मध्ये ही जी दरी होती ती काय झाली, ढासळली गेली आणि जी भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे रशिया सुद्धा काय झाला, देश वळाला गेला. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकार सांगणार, सरकार मेन तुमची गरज आहे लोकांना, अन्न वस्त्र निवारा, मग ही लोकांच्या काय गरजेच्या वस्तू आहेत, मग ह्याच वस्तू काय करायची, इकॉनॉमीमध्ये प्रोड्यूस करायच्या. म्हणजे कोणते उद्योग सुरू करायचे इकॉनॉमीमध्ये हे बी कोण ठरवणार, गव्हर्नमेंट ठरवणार, सरकार तिथलं ठरवणार. हे सर्व गोष्ट कशामध्ये, समाजवादी. आणि जी मिश्र अर्थव्यवस्था किंवा संमिश्र अर्थव्यवस्था चालते, तिसऱ्या प्रकारची जी अर्थव्यवस्था असते ती कोणती, मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था असते. आणि ही मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था जी चालते, ह्या अर्थव्यवस्थेमध्ये, मिश्र आणि संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही गोष्टी बाजारावर सोडल्या जातात, म्हणजे मार्केटवर सोडल्या जातात, एक प्रकारे लोकांवर सोडल्या जातात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या असतील ते कोण ठरवतं, सरकार ठरवतं. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय प्रोड्यूस करायचं आणि काय नाही हे कोण ठरवतं, बाजार ठरवतो आणि सरकार ठरवतो. म्हणजे एक प्रकारे मार्केट आणि गव्हर्नमेंट हे दोन्ही बी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ठरवण्याचं काम करतात. जी आज भारताची अर्थव्यवस्था चालते ही कशी अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. जसे रेल्वे असेल, हे रेल्वेच्या विषयी असेल तर रेल्वेच्या सेवेविषयी कोण डिसिजन घेतं, गव्हर्नमेंट घेतं. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत, काही कंपन्या असतील, हे कोणाकडे असतात, गव्हर्नमेंट ठरवण्याचं काम करतं. आणि काही जे आहे त्या काही गोष्टी कोण ठरवतं, बाजार ठरवतो, बाजारावर सोडलं जातात. किंवा इकॉनॉमी म्हणजे ह्या प्रकारचे, हे तीन प्रकारचे अर्थव्यवस्था चालवतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था का म्हणलं जातं, तर हे पूर्णपणे काय प्रोड्यूस करायचं काय नाही कुणावर, इकॉनॉमीवर बाजारावर ठरवलं जातं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बघितलं तर हे पूर्णपणे कोण ठरवतं, भारत सरकार ठरवतं, गव्हर्नमेंट ठरवतं. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर हे कोण ठरवतं, सरकार प्लस कोण ठरवतं, बाजार ठरवण्याचं काम करतं. अशा प्रकारे तीन, थोडक्यात मी सांगितलं, एक्सप्लेन केलं. भांडवलशाही बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे, संमिश्र किंवा काय म्हणलं जातं, मिश्र अर्थव्यवस्था अशी आहे. मग अर्थव्यवस्थेची वेगवेगळी क्षेत्रे आहेत बघा. अर्थव्यवस्थेचे काय पडतात, वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, प्रायमरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर मध्ये कोणकोणती क्षेत्र आहेत, शेती, वने, मत्स्यपालन. प्राथमिक क्षेत्र, प्राथमिक क्षेत्रामध्ये काय म्हणलं जातं, प्राथमिक क्षेत्रालाच प्रायमरी सेक्टर असं म्हटलं जातं. प्राथमिक क्षेत्राला काय म्हटलं जातं, प्रायमरी सेक्टर. ह्याच्यामध्ये काय काय येतं, शेती येतं, वनी, मत्स्यपालन,
खाणकाम आणि उत्खनन. आता अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे काय, जिथून डायरेक्ट पहिल्यांदा इनिशियल गोष्ट कुठं तयार झालेली आहे, म्हणजे सुरुवातीलाच एखादी गोष्ट जिथं तयार झालेली आहे तिला काय म्हटलं जातं, प्राथमिक क्षेत्र. आता शेतीमधून प्रोडक्ट काय झालं, सुरुवातीला तयार झाला, म्हणजे शेतीमधून माल तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला मूळ तिथून मिळाला, म्हणजे मूळ माल तुम्हाला काय डायरेक्ट मिळाला, शेतीमधून मिळाला, म्हणून त्याला काय म्हटलं, जो प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. आणि शेतीमधून तो माल तुम्ही कुठे विकला गेला, बाजारामध्ये विकला बघा. आणि बाजारामध्ये विकून त्याच्यावर काय झाली, प्रोसेस वगैरे झाली, आणि इतर प्रोसेस त्या मालावर होऊन तो माल काय केला तुम्ही, इतर प्रोसेस वगैरे त्या मालावर होऊन तो माल तुम्ही कुठं विकला, बाजारामध्ये विकलेला माल, त्याच्यावर प्रोसेस वगैरे झाली, आणि ती प्रोसेस वगैरे करून तो माला ती जी मग कुठल्या येणार, द्वितीय क्षेत्रामध्ये येणार. म्हणजे एखादा उद्योग असेल आणि उद्योगाला काय केला, तो माल तुम्ही दिला, शेतीमध्ये तयार झालेलं धान्य वगैरे असेल त्याच्यावर प्रोसेस वगैरे झाली, सपोज टोमॅटो असेल त्याच्यापासून जाम वगैरे बनवला, तर तो जो जाम बनवलेला आहे तो कुठे येणार, द्वितीय क्षेत्रामध्ये येणार. पण ते टोमॅटो कोणत्या क्षेत्रामध्ये येणार, शेती या क्षेत्रामध्ये येणार. म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार, शेतीमधल्या, म्हणजे जिथं मूळ स्वरूपात तयार झालेले आहेत, म्हणजे सुरुवातच तिथून झालेली आहे, अशा गोष्टी कुठे येतात, प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. परत दुसरं काय येणार, वन हे बी कशामध्ये, प्राथमिक क्षेत्रामध्ये. मत्स्यपालन, तुम्ही मासे वगैरे काढून हे आणले, म्हणजे समुद्रातून आणले, म्हणजे मत्स्यपालन व्यवसाय हे बी कशामध्ये येणार, एक प्रकारे प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार. खाणकाम म्हणजे मायनिंग करून तुम्ही काय काढलं, खनिज वगैरे काढलं एखादा असेल ते जमिनीतून, तर ते बी कशामध्ये येणार, मायनिंग पहिल्यांदाच इनिशियलीच काढलेलं आहे ना तुम्ही, ते बी कशामध्ये येणार, तुमचं प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रोसेस वगैरे करून त्याच्यापासून स्टील बनवलं, एखादं इंजिन वगैरे बनवलं, तर हे कशामध्ये जाणार, ते द्वितीय क्षेत्रामध्ये जाणार. म्हणजे मूळ क्षेत्रामध्ये, म्हणजे जिथून ज्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे ते कुठे येणार, तुमचा प्राथमिक क्षेत्रामध्ये. उत्खनन वगैरे ह्या गोष्टी कशामध्ये येतात, प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार. द्वितीय क्षेत्रामध्ये काय येणार, त्याच्यावर तुम्ही प्रोसेसिंग केलेली आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्रामधून ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये नंतर काय झाली, तुमची प्रोसेसिंग करून त्याचे काय होणार, एखादा उद्योग असेल, धंदा असेल, म्हणजे एक प्रकारे काय केलं, त्याच्यावर तुम्ही उत्पादन केलं, त्याच्यावर एखादा उत्पादन वगैरे केलं. मग परत बांधकाम असेल, हे बांधकाम कशामध्ये येणार, द्वितीय क्षेत्रामध्ये येणार. वीज असेल, वीज ही कशामध्ये येणार, द्वितीय क्षेत्रामध्ये येणार. गॅस असेल, गॅस सुद्धा कशामध्ये, द्वितीय क्षेत्रामध्ये येणार. किंवा इतर उपयुक्त सेवा, ह्या सर्व कशामध्ये येतात, द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये ज्या मूळ स्वरूपात झालेले शेती, वन, मत्स्यपालन, खाणकाम, उत्खनन. द्वितीय क्षेत्रामध्ये काय येणार, उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस आणि इतर उपयुक्त सेवा. आणि या तिन्ही क्षेत्रातून राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजेच काय म्हणतो आपण, सेवा. तुम्हाला वेगवेगळ्या डेली लाईफ मध्ये सेवा दिल्या जातात. शिक्षणाची सेवा असेल, परत तुमचं सलून असेल तर सलूनची सेवा असेल, म्हणजे ज्या ज्या सेवा आहेत, वैमानिक सेवा असेल, या सर्व सेवा जे येतात ते कशामध्ये येतात, तृतीय क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे प्रायमरी सेक्टर, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. म्हणजेच काय, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्सरी सेक्टर, या सर्व गोष्टी या अर्थव्यवस्थेची काय आहेत, तीन प्रमुख क्षेत्रे आहेत. मग अर्थव्यवस्था अशा प्रकारे या तीन क्षेत्रामध्ये काय झाली गेलेली आहे, डिवाइड केली गेलेली आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था म्हणजे काय, आपण पाहिलं, अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितला आपण बेसिक, आणि अर्थव्यवस्थेची तीन प्रमुख क्षेत्र कोणते आहेत हे बी आपण काय केलं, समजून घेतलं. जीडीपी मध्ये जर विचार केला तर सगळ्यात जास्त जो वाटा आहे तो टर्शियरी सेक्टरचा आहे. आता जीडीपी काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी काय आहे, आपल्याला काय करायचं, तोच आज टॉपिक बघायचा आहे. आणि ते आपल्याला समोर काय करायचं, आता पुढे म्हणजे ह्याच्या स्लाइड मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे झालं थोडक्यात, मी अर्थव्यवस्थेची ओळख करून दिली तुम्हाला. अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, तीन प्रमुख क्षेत्रे कोणकोणते आहेत. आजचा टॉपिक जो आपल्याला पहिला चॅप्टर आपल्याला इकॉनॉमी मध्ये सुरू करायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि हे राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे काढलं जातं हे आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये काय करायचंय, समजून घ्यायचंय. अतिशय इम्पॉर्टंट, राज्यसेवा परीक्षेसाठी सुद्धा हा महत्वाचा टॉपिक आहे. आणि दुसरं म्हणजे कंबाईंड साठी देखील सुद्धा हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा काय आहे, अतिशय इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे, राष्ट्रीय उत्पन्न. मग हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे जीडीपी म्हणजे काय. जीडीपी हा शब्द भरपूर जणांनी ऐकला असेल बघा, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, कॉमनली आपण काय म्हणतो, जीडीपी. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलं जातं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. कॉमनली काय म्हटलं जातं, जीडीपी. त्यालाच मराठीत शब्द आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता जीडीपी म्हणजे काय, हे जीडीपी समजून घेत असताना तुम्हाला चार गोष्टी माहित पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे बाजार किंमत. कशाची बाजार किंमत, किंवा काय म्हणतो आपण त्याला, मार्केट व्हॅल्यू.
तुमची एखादी वस्तू, तुम्ही दुकानातून साबण आणला 10 रुपयाचा, सपोज संतूर साबण आणला, किती रुपयाचा? 10 रुपयाचा साबण आणला, ही त्याची काय झाली? मार्केट व्हॅल्यू झाली. त्या संतूर साबणाची काय झाली? मार्केट व्हॅल्यू झाली किती? 10 रुपये. म्हणजे त्याची बाजार किंमत कशाची? अंतिम वस्तू व सेवा. बघा इथं शब्द कोणता वापरलाय मी? अंतिम. हा शब्द कोणता वापरलेला आहे मी इथं? अंतिम. किंवा त्याला काय म्हटलं जातं? फायनल वस्तू व सेवासाठी काय? गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे अंतिम वस्तू व सेवा. मग अंतिम म्हणल्यावर बघा, आता तुमचं स्टील, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं काय झालं? स्टील बनवलं. स्टील हे अंतिम आहे का वस्तू? नाही. त्याच्यापासून तुम्ही एखादं भांड बनवलं स्टीलचं, ही काय झाली? तुमची अंतिम वस्तू झाली. त्या स्टील पासून एखादं भांड बनवलं तर ती अंतिम वस्तू झाली. आणि ही जी अंतिम वस्तू असेल, सपोज ते भांड असेल एखादं स्टीलचं, तर ह्या ज्या अंतिम वस्तूची काय? बाजार किंमत. म्हणजे बाजार किंमत कशाची? अंतिम वस्तू व सेवाची. अंतिम वस्तू आणि सेवा याची काय? बाजार किंमत. फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस जे असेल त्याची काय? बाजार किंमत घ्यायची. म्हणजेच सपोज एखाद्या वस्तू, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, भांड बनवण्याची कंपनी आहे, तिला स्टील बनवून वगैरे तिचं प्रॉफिट वगैरे करून तिला किती? 9 रुपये त्याची किंमत झाली त्या भांड्याची. सपोज गव्हर्नमेंटने त्याच्यावर टॅक्स किती मागितला? 1 रुपये मागितला. त्याची किंमत किती झाली? 10 रुपये झाली. म्हणजे हे भांड आता मार्केटमध्ये किती रुपयाला विकलं जाणार? 10 रुपयाला विकलं जाणार. म्हणजे त्याची बाजार किंमत किती असेल त्या भांड्याची? 10 रुपये असेल. म्हणजे एखादी कोणतीही अंतिम वस्तू व सेवा असेल तिची काय? बाजार किंमत घ्यायची आपल्याला. म्हणजेच काय? मार्केट व्हॅल्यू. मग देशांतर्गत प्रक्षेत्रात तयार झालेल्या ही वस्तू कुठं तयार झाली पाहिजे? डोमेस्टिक टेरिटरी. आपल्या देशाची जी सीमा आहे, ह्या सीमेच्या अंतर्गतच तयार झालेली वस्तू किंवा सेवा असायला हवी. सपोज ही वस्तू किंवा सेवा पाकिस्तानमध्ये तयार झाली असेल तर ती भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होईल का? नाही होणार. ही वस्तू किंवा सेवा असेल, कोणती बी वस्तू असेल, सेवा असेल, ही कुठं तयार झाली पाहिजे? आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्येच, भौगोलिक सीमेच्या अंतर्गतच तयार झालेली असायला हवी. आणि तीच आपल्या देशाच्या कशामध्ये? जीडीपी मध्ये काउंट केली जाईल. जर आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जर ती वस्तू तयार झालेली नसेल तर ती भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केली जाणार नाही. सपोज पाकिस्तानमध्ये तयार झालेली वस्तू असेल, ही पाकिस्तानमध्ये तयार झालेली वस्तू भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होईल का? नाही केली जाणार. ती वस्तू कुठं तयार झालेली पाहिजे? भारताच्याच ह्याच्यामध्ये ती वस्तू तयार झाली पाहिजे. कुठं? भारताच्या ह्याच्यामध्येच, म्हणजे भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गतच तयार झाली पाहिजे. आणि अशीच वस्तू काय केली जाईल? अशाच वस्तूचं काय केलं जाईल? भारताच्या जीडीपी मध्ये काउंटिंग केलं जाईल. अन्यथा त्या वस्तूचं भारताच्या जीडीपी मध्ये काउंटिंग केलं जाणार नाही. श्रीलंकेमध्ये तयार झालेली असेल तर ती बी भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केली जाईल का? नाही. श्रीलंकेमध्ये तयार होऊन ती भारतामध्ये विकली गेली असेल तरीही तिचं काउंटिंग भारताच्या जीडीपी मध्ये झालं होणार नाही. कारण ती वस्तू किंवा सेवा असेल, कोणती बी सेवा दिली जाईल ती कुठं दिली पाहिजे? भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत. आता ह्याला एक अपवादात्मक आहे. भारताचे जे राजदूत असतात, काय म्हणतात? अँबॅसिडर, हे बाहेर असतात, बरोबर ना? म्हणजे भारताच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर आहेत, परंतु ते सेवा कोणासाठी देतात? भारतासाठी देतात. मग तेवढं एक अपवादात्मक गोष्ट आहे. असे जे अँबॅसिडर वगैरे असतात ते भारताच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर असतात, परंतु ते सेवा कोणासाठी देतात? भारतासाठी देतात. म्हणून ती जी त्यांनी दिलेली जी सेवा आहे ती कुठं केली जाते काउंट? भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केली जाते. म्हणजे ती फक्त अपवादात्मक आहे. जरी भारताच्या भौगोलिक सीमेला तेवढी फक्त गोष्ट कोणता आहे? भारताचे जे राजदूत आहेत, जे भारताच्या बाहेर आहेत वेगवेगळ्या देशामध्ये, हे फक्त काय आहे? त्याच्यामध्ये अपवादात्मक आहे. म्हणजे कोणती बी वस्तू किंवा सेवा असेल ती कुठं? भारताच्या, म्हणजेच आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत डोमेस्टिक टेरिटरी मध्येच काय झाली पाहिजे? तयार झालेली पाहिजे. ही तिसरी काय आहे? लिमिटेशन. जीडीपी मध्ये हे आहे. म्हणजे आणि चौथा आहे ते म्हणजे दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये. म्हणजे साधारणतः 1 वर्षामध्ये, म्हणजे ठराविक कालावधीमध्ये जीडीपी काढला जातो. आणि साधारणतः किती? 1 वर्षासाठी हा जीडीपी काय केला जातो? कॅल्क्युलेट केला जातो. 1 वर्षासाठी जीडीपी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जाईल? सपोज 2015ला एखादी वस्तू तयार झालेली असेल तर ती वस्तू 2018च्या जीडीपी मध्ये काउंट केली जाईल का? नाही केली जाणार. का? तर जीडीपी काय काढला जातो? साधारणतः किती वर्षासाठी काढला जातो? 1 वर्षासाठी. म्हणजे 2015ला जी वस्तू तयार झालेली आहे तिचं कॅल्क्युलेशन किंवा ती कुठं काउंट केली जाणार नाही? 2018च्या जीडीपी मध्ये काउंट केली जाणार नाही. किंवा तिला कुठं मोजले जाणार नाही? 2018च्या जीडीपी मध्ये मोजलं जाणार नाही. म्हणजे बघा, 4 गोष्टी आपण बघितल्या.
बाजार किंमत कशाची, अंतिम वस्तू व सेवा, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, त्याची काय बाजार किंमत कुठं तयार झालेली, देशांतर्गत प्रक्षेत्रात तयार झालेली, म्हणजेच काय आपल्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गतच तयार झालेली पाहिजे आणि ती बी कशी, दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये. आणि तो कालावधी साधारणतः किती सांगितलेला आहे, 1 वर्ष. या दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये देशांतर्गत प्रक्षेत्रात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवा यांची बाजार किंमत, अशा सर्व वस्तू आणि सेवा यांची बाजार किंमत जर आपण काउंट केली तर फायनली आपल्याला काय मिळतो, आपल्या देशाचा, संपूर्ण देशाचा जीडीपी म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ह्याला जीडीपी असं म्हणतात, स्थूल देशांतर्गत उत्पाद. मला वाटतंय हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल, जीडीपी म्हणजे काय, आणि हा कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आला तरच पुढील टॉपिक तुम्हाला समजायला कसं जाईल, सोपं जाईल. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद, जीडीपी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, बाजार किंमत हे झालं तुमच्या. मग आता पुढे बघू. मग आता हा जीडीपी संपूर्ण देशात आपल्याला काढायचं, बरोबर. आपण एक वस्तू कन्सिडर केली, अशा देशामध्ये कितीतरी वस्तू, हजारो वस्तू तयार होत असतील, अशा कितीतरी सेवा देशामध्ये दिल्या जातात. मग ह्या सर्व वस्तू आणि सेवांची काय केली जाईल, एकंदरीतपणे ऍडिशन करून आपल्याला काय मिळेल, जीडीपी मिळेल. मग हा जीडीपी काढण्याच्या 3 महत्वाच्या पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे खर्च पद्धत, किंवा तिला काय म्हटलं जातं, एक्सपेंडिचर मेथड. दुसरी पद्धत आहे उत्पादन पद्धत, किंवा तिला काय म्हटलं जातं, प्रोडक्शन मेथड. तिसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत, तिलाच काय म्हटलं जातं, इन्कम मेथड. ह्या 3 पद्धतीनं काय केला जातो, जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. या जीडीपी कॅल्क्युलेट करण्याच्या महत्वाच्या 3 पद्धती आहेत. एक स्टेप बाय स्टेप आपण एक एक पद्धत काय करू, पाहत जाऊ. पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला पाहायची आहे ती म्हणजे काय, खर्च पद्धत. सुरुवातीला जी मेथड बघायची आहे जीडीपी कॅल्क्युलेट करण्याची, ती सुरुवातीची पहिली मेथड आहे ती म्हणजे कोणती, खर्च पद्धत. ही खर्च पद्धत पाहत असताना पहा, सी फॉर कन्झम्पशन. सी फॉर काय, कन्झम्पशन, म्हणजेच काय, खाजगी अंतिम उपभोग खर्च. खाजगी अंतिम उपभोग खर्च. सपोज एखादी वस्तू आहे, तिची बाजार किंमत 10 रुपये आहे. एखादी वस्तू आहे आणि तिची बाजार किंमत किती आहे, 10 रुपये आहे. ह्या बाजार किंमतीचं काय आहे, अंतिम आहे. जेवढ्या जेवढ्या वस्तू लोकांनी खरेदी केलेल्या आहेत, जेवढ्या जेवढ्या ग्राहकांनी वस्तू खरेदी केलेल्या आहेत, या सगळ्यांची ऍडिशन म्हणजेच काय म्हटलं जाईल, सी, कन्झम्पशन. सपोज ती वस्तू भारतामध्ये तयार झालेली असेल आणि ती लोकांनी खरेदी केली तर ती बी ऍड करायची. सपोज ती वस्तू अमेरिकेमध्ये तयार झाली, अमेरिकेमधली एखादी फरारी कार भारतामध्ये कुणीतरी विकत घेतली असेल तर तीही भारतीय लोकांनी ती काय केली, विकत घेतली. म्हणजे ती ह्याच्यामध्ये काय करायची, सी मध्ये ऍड करायची. परंतु ती विकत घेतलेली आहे ती मायनस करावं लागेल, कारण ती कुठं तयार झालेली आहे, अमेरिकेमध्ये तयार झालेली आहे. परंतु इथं सी मध्ये कॅल्क्युलेट करताना ती ऍड करायची. बघा, खर्च पद्धतीमध्ये बाहेरून आलेली वस्तू, परत भारतामध्ये तयार झालेली वस्तू, जर ती कुणी घेतलेली असेल, भारतीय व्यक्तीने विकत घेतलेली असेल, तर ती सगळी काय होणार, सी मध्ये ऍड होणार. सी फॉर कशासाठी, कन्झम्पशन साठी. म्हणजे खाजगी, सरकारचं नाही बरं का, फक्त खाजगी अंतिम उपभोग खर्च. म्हणजे जे लोकांचा उपभोग खर्च आहे, लोकांचा जो खाजगी अंतिम उपभोग खर्च आहे, सगळा काय करायचा, ऍड करायचा. ती वस्तू कुठेही तयार झालेली असो. आता तुम्ही म्हणताल अमेरिकेमध्ये तयार झालेली वस्तू आहे आणि ती भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार नाही, परंतु ती पुढे वजा होते. ती कशा प्रकारे वजा केली जाते ते बी आपण पाहू. इथं सी मध्ये ती कॅल्क्युलेट केली जाते. नंतर आहे, आता बघा इंटरमिडिएट वस्तू असतील, म्हणजेच काय, एखादा ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर तयार होण्याच्या आधी त्याला इंजिन असेल, परत त्याचे वेगवेगळे पार्ट असेल, ट्रॅक्टरसाठी काय चाक लागत असेल, हे सगळ्या काय झाल्या, इंटरमिडिएट वस्तू झाल्या. काय किंवा काय म्हणतो आपण त्याला, मधल्या वस्तू किंवा मध्यवर्ती वस्तू असे आपण म्हणतो त्याला एक प्रकारे. मग ह्या इंटरमिडिएट वस्तू ज्या आहेत, मग त्या वस्तू काय केल्या जात नाही, सी मध्ये कॅल्क्युलेट केल्या जात नाही. सपोज एखाद्या व्यक्तीने काय खरेदी केलं असेल, अशा चाक खरेदी केलं असेल, कोणी इंजिन खरेदी केलं असेल, म्हणजे ट्रॅक्टरसाठी वगैरे एखाद्या कंपनीनं, आणि ते मग ज्यावेळेस फायनली तयार होऊन त्याच्यापासून ट्रॅक्टर तयार झाला, मग हा फायनली ट्रॅक्टर तयार झाला त्याच्यापासून, तर ह्या ट्रॅक्टर ज्या व्यक्तीने विकत घेतलेला आहे तोच कशामध्ये काउंट केला जाईल, सी मध्ये काउंट केला जाईल. लक्षात आलं असेल तुमच्या. मग आय मध्ये काय काउंट केलं जाणार, इन्व्हेस्टमेंट. आय मध्ये काउंट केलं जाईल ती म्हणजे गुंतवणूक. सपोज तुम्ही एखादं घर विकत घेतलं, काय केलं, घर विकत घेतलं. सपोज एखाद्याने प्रॉपर्टी विकत घेतली, तिथे तुम्ही काय केली, गुंतवणूक केली. हे इंटरमिडिएट वस्तू आहेत ना,
मी सांगितलेले आता हे इंटरमिडिएट वस्तू कोणकोणत्या ट्रॅक्टरसाठी लागणार आहे, म्हणजे कोणत्या बी गोष्टीसाठी ज्या अंतिम वस्तू आहे, ट्रॅक्टर कसा आहे अंतिम आहे, त्याच्यासाठी ज्या इंटरमिडिएट वस्तू लागल्या जातात त्या कशामध्ये ह्या गुंतवणुकीमध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात. कशामध्ये त्यांची ऍडिशन करायची, आय मध्ये गुंतवणुकीमध्ये ऍडिशन करायची. आणि जी जी फॉर कशासाठी, गव्हर्नमेंट परचेस. जी कशासाठी, गव्हर्नमेंट परचेस म्हणजेच काय, सरकारी अंतिम उपभोग खर्च. सरकारला बी काय ना काहीतरी खर्च येतो ना, सरकारची शाई संपली, पेन म्हणजे एक प्रकारे स्टेशनरी संपली सरकारची असेल, बाकी काही गोष्टी सरकार आपल्या कामगार सरकारांना वेगवेगळे काय करतात, सेवा देतात. म्हणजे आपलं जी रिक्रुटमेंट केली जाते, एमपीएससी असेल यूपीएससी असेल, ह्याच्यापासून सरकारी कामगार असतात, मग ते सरकारी कामगार सरकारला सेवा देतात, म्हणजे त्यांचा पगार करणं बी सरकारला गरजेचं आहे ना. म्हणजे हा बी सरकारचा काय झाला, एक प्रकारे खर्च झाला. म्हणून हा सरकारचा जो अंतिम उपभोग खर्च आहे तो एक खर्च. म्हणजे बघा, गव्हर्नमेंट परचेस म्हणजे सरकारचा अंतिम उपभोग खर्च आला. जी फॉर कशासाठी, सरकारचा. पण सरकारने जर एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप दिली तर ती सरकारने जी स्कॉलरशिप दिली हा सरकारचा ह्याच्यामध्ये जी मध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार नाही. का केलं जाणार नाही, तर ज्या कोणत्या विद्यार्थ्याला ती स्कॉलरशिप दिलेली आहे, सरकारने ज्या कोणत्या विद्यार्थ्याला काय केलेले आहे, स्कॉलरशिप दिलेली आहे, आणि ह्या स्कॉलरशिप मध्ये आलेला पैसा त्यांनी जिथं खर्च केलेला आहे, एखादी सपोज त्यांनी काय घेतली, वही विकत घेतली, तर तिथं तो काउंट केला जाणार. म्हणजे तो कुठं काउंट केला जाणार, सी मध्ये. म्हणजे त्याचं डबल काउंटिंग होणार आहे. कारण इथं कुठली वस्तू किंवा सेवा तयार झालेली आहे का, नाही. सरकारने स्कॉलरशिप दिलेली आहे, तिथं कुठली वस्तू किंवा सेवा तयार झालेली आहे का, नाही झालेली आहे. म्हणजे तोच खर्च जो आहे सरकारचा तो इथं जी मध्ये काउंट केला जाणार नाही, तो कशामध्ये, सी मध्ये काउंट केला जाणार. ज्यावेळेस तो विद्यार्थ्याने काय केली, ते जो कोणी असेल त्याने काय खर्च वगैरे कुठे केला, तर तो कशामध्ये, त्याचा खासगी अंतिम उपभोग खर्चामध्ये त्याचा कॅल्क्युलेट केला जाईल. हा झाला जी. एक्स. एक्स म्हणजे निर्यात. आपल्या भारतामधून निर्यात केला जातो वेगवेगळा माल, आपल्या भारतामधून काय केलं जाईल, म्हणजे ही जी निर्यात आहे ती काय करायची, तर ह्याच्यासाठी काय आपण वापरला, एक्स वापरला. आणि यम म्हणजेच काय, आयात. आणि आयात काय केली जाते, वजा केली जाते. बघा, सी हा प्लस केला जातो खर्च पद्धतीमध्ये, आय बी काय केला जातो, ऍड केला जातो, जी बी काय केला जातो, ऍड केला जातो. एक्स म्हणजे निर्यात, आपल्या भारतामध्ये ज्या तयार झालेल्या वस्तू किंवा सेवा असेल त्यांची आपण निर्यात केली, ते बी ऍड केले जातात. परंतु यम काय केला जातो, आयात. आयात म्हणजे काय, ह्या कुठून आलेल्या वस्तू आहेत, बाहेरून आलेल्या वस्तू आहेत, आणि ह्या भारताच्या जीडीपी मध्ये काय केल्या जात नाहीत, काउंट केल्या जात नाहीत. जिथं आपण सी मध्ये काउंट केल्या होत्या, बरोबर ना, अमेरिकेमधून आलेली वस्तू आपण कुठं सी मध्ये काय केली होती, अधिक केली होती, प्लस केली होती. परंतु इथं यम मध्ये ती काय केली जाते, वजा केली जाते. कारण बाहेरून आलेला माल आहे, म्हणजे इथं जो ऍड केलेला माल आहे तो इथं काय केला, आयात केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या काय केल्या जातात, वजा केल्या जातात. आणि मग ही इम्पोर्ट आहे, ही वजा केलं जातं, कारण ती भारतामध्ये तयार झालेली वस्तू किंवा सेवा नाही. आपल्या व्याख्येनुसार जीडीपी मध्ये व्याख्येनुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे, ती देशांतर्गत म्हणजे भारताच्या भौगोलिक सीमेच्या आतच तयार झालेली असेल तरच ती भारताच्या जीडीपी मध्ये काय केली जाईल, काउंट केली जाईल. म्हणजेच सी, आय, जी, एक्स आणि एम हे तुमच्या लक्षात आलं असेल. सी फॉर खासगी अंतिम उपभोग खर्च, आय कशासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी, जी कशासाठी, गव्हर्नमेंट परचेस साठी, एक्स कशासाठी, एक्सपोर्ट साठी, आणि एम कशासाठी, इम्पोर्ट आयातीसाठी. मग जीडीपी काढला जाईल. जीडीपी कसा काढला जाईल, चालू बाजार किमतीला. जीडीपी काय काढला जाणार बघा ह्या खर्च पद्धतीनं, चालू बाजार किंमत. म्हणजे आता 2020 साल आहे, आणि 2020 साली ह्या वस्तू ज्या वेगवेगळ्या आहेत त्यांची किती किंमत आहे बघा, त्या किमतीला काढला जाईल जी जीडीपी. तर तो कशा प्रकारे जीडीपी काढला जाईल त्या किमतीला, तर सी प्लस आय प्लस जी प्लस काय, एक्स वजा यम. सी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, आय म्हणजे बी इन्व्हेस्टमेंट, जी म्हणजे काय, गव्हर्नमेंट परचेस, एक्स म्हणजे काय, एक्सपोर्ट निर्यात, आणि एम म्हणजे काय, इम्पोर्ट आयात. म्हणजेच हा जीडीपी अशा प्रकारे काय केला जातो, हा जीडीपी चालू बाजार किमतीला काय केली जाते, या सगळ्यांची ऍडिशन करून काय केला जातो, काढला जातो. इथं जो एक्स वजा एम आहे ना बघा, एक्स वजा एम लिहिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, हा एक्स वजा एम म्हणजेच काय, निव्वळ निर्यात असं देखील याला काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजे निव्वळ निर्यात म्हणजे काय, निर्यात वजा आयात करून जी काढलेली आहे, मग ती आपली काय मिळाली, नेट एक्सपोर्ट, किंवा काय म्हटलं जातं त्याला, निव्वळ निर्यात असं म्हटलं जातं. म्हणजे हा जीडीपी तुमचा काय झाला, चालू बाजार किमतीला हा तुम्हाला काय निघाला, जीडीपी निघाला. हँड नंतर आपण शेवटी ज्यांनी ज्यांनी हँड राईज केले त्यांचे काय जे क्वेश्चन असतील ते शेवटी तुम्हाला आन्सर केले जातील. आता थोडं ऐकून घ्या, तुमचं जेवढं मी सांगतोय तेवढं.
इम्पोर्ट आयात, आयात जी इम्पोर्ट रिटर्न सांगा आयात मी आपण बघू. तुम्हाला नंतर जे डाऊट असतील ना ते आपण नंतर क्लिअर करू. लेक्चर शांतपणे ऐका, जे डाऊट असतील ते तुम्हाला आपण नंतर आपण एक्सप्लेन करू चांगल्या प्रकारे. जीडीपी नंतर आपल्याला काय मिळेल, हा जीडीपी काय काढला आपण, चालू बाजार किमतीला काढला. मग हा चालू बाजार किमतीला काय काढला, ह्या सगळ्यांची आयात ऍडिशन केली, फक्त इम्पोर्ट आयात काय करायचे त्याच्यामधनं वजा करायचे, आणि एक्स मायनस एम म्हणजे निर्यात वजा आयात म्हणजेच काय निव्वळ निर्यात. मग आता ही चालू बाजार किमतीला. आता बघा 2018ला एखाद्या वस्तूची किंमत किती असेल बरं सांगा मला. सपोज एखाद्या वस्तूची किंमत 2018ला 10 रुपये असेल, 2019ला त्याच वस्तूची किंमत किती झाली, 12 रुपये झाली, आणि 2021ला त्या 20ला त्याच वस्तूची किंमत झाली सपोज 14 रुपये. तर जीडीपी वाढतच जाणार ना. प्रत्येक वस्तूची जर तुम्ही ऍडिशन केली तर जीडीपी काय होणार, वाढतच जाणार. मग ह्या सर्व गोष्टीमुळं आपल्याला एक आधारभूत वर्ष ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या वर्षाच्याच किमती फक्त घ्यायच्या. सपोज 2000 कांद्याची किंमत 2011 साली 10 रुपये होती, आणि 2020 साली 2020ला त्याच कांद्याची किंमत जर किती झाली, 25 रुपये किलो झाली बघा. तर आता किती डिफरन्स पडला बघा, जवळजवळ 15 रुपयाचा डिफरन्स पडला ना. म्हणजे इथं जीडीपी जास्तच येणार. 2020ला 2010च्या तुलनेत काय होणार, जीडीपी जास्तच येणार. परंतु 2020ला ज्यावेळी जीडीपी काढला जाईल त्यावेळेस असं समजून चालायचं की कांद्याची किंमत किती होती, 10 रुपयेच होती. का तर आपण आधारभूत वर्ष कितीचं धरलं, 2011 धरलं. बघा भारत सरकार ज्यावेळेस जीडीपी काढतं त्यावेळेस सध्याला जे आधारभूत वर्ष धरलं जातं, किती धरलं जातं, 2011 हे जीडीपीचं काय मानलेलं आहे, आधारभूत वर्ष मानलेलं आहे. म्हणजेच आता जीडीपी चालू बाजार किमतीला आपण काढला, ठीक आहे, आताच्या जे किमती आहे त्याच्यानुसार. परंतु आपल्याला तसं कम्पेअर करता येणार नाही की ऍक्च्युअली खरंच जीडीपी वस्तूंचं प्रोडक्शन वाढलंय का किमती वाढल्यामुळे जीडीपी वाढला, हे आपल्याला समजेल का, नाही. म्हणजेच ह्या ज्या किमती आहेत त्या कशा संघ, स्थिर बाजार किमती संघ कम्पेअर करायच्या, आणि मग जीडीपी काढला जातो. त्याला काय म्हटलं जातं, जीडीपी कशासाठी, कॉन्स्टंट मार्केट प्राइसला किंवा काय म्हटलं जातं, स्थिर बाजार किमतीला जीडीपी काढला जातो. कशाच्या आधारावर, त्यासाठी एक आधारभूत वर्ष ठरवलेलं आहे 2011. म्हणजे 2011ला ज्या वस्तूंच्या किमती होत्या त्या वस्तूंच्या किमती, हा कांदा त्या वस्तूंच्या किमती कन्सिडर करून जो जीडीपी काढला जातो त्याला काय, जीडीपी स्थिर बाजार किमतीला. म्हणजे 2018ला जीडीपी काय आला, 2019ला एकच वस्तू इकॉनॉमी मध्ये समजून चाला, आणि त्या वस्तूची किंमत किती आहे 2019ला, सपोज कांद्याची किंमत किती आहे, 15 रुपये असं समजून चाला 2019ला. म्हणजे जीडीपी चालू बाजार किमतीला किती आला, 15 रुपये आला. परंतु 2011ला त्या वस्तूची किंमत किती होती, किंवा त्या कांद्याची किंमत किती होती 2011ला, 10 रुपये होती. म्हणजेच 2019ला जो काढलेला जीडीपी आहे तो किती, 15 रुपये आला. परंतु 2011च्या तुलनेत जर विचार केला तर स्थिर बाजार किमतीनुसार त्याचा जीडीपी किती आला, 10 रुपयेचा आला. किती आला, 10 रुपयेचा आला. म्हणजेच 2011च्या जे किमती आहेत त्या कन्सिडर करून जर जीडीपी काढला 2000 आधारभूत वर्ष धरून, तर त्यालाच काय म्हटलं जातं, जीडीपी काय काढला तुमचा, स्थिर बाजार किमतीला काढला. म्हणजेच कांद्याची किमती किती बी वाढू द्या, फक्त काय केल्या, 2011ला जी किंमत होती तीच कन्सिडर करून, म्हणजे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत, फक्त कांद्याच नाही, प्रत्येक वस्तूच्या बाबतीत त्याच किमती धरून जो जीडीपी काढला जातो त्याला काय म्हटलं जातं, जीडीपी कशाच्या आधारावर काढला, स्थिर बाजार किमतीच्या. म्हणजे हा झाला काय, स्थिर बाजार. सपोज आता इथं बघा, आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ही नॅनो गाडी आहे, हिची किंमत 1 लाख आहे, हिची किंमत 1 लाख आहे, हिची किंमत 1 लाख आहे, आणि 2011ला जीडीपी किती आला, 3 लाख रुपये झाला. इकॉनॉमीमध्ये फक्त आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण भारतामध्ये फक्त नॅनो गाडीच तयार होते असं कन्सिडर करून चाला, आणि 2011चा जीडीपी किती आला, 3 लाख रुपये आला. सपोज 2018 साली दोनच नॅनो गाडी तयार झाल्या, दोनच. पण आता त्याची किंमत किती आहे 2018ला, 1.5 लाख आहे. किती आहे, 1.5 लाख, आणि जीडीपी किती आला, 3 लाखच आला. बघा इथं 3 गाड्या असताना जीडीपी किती होता, 3 लाख, आणि इथं 2च गाड्या असताना जीडीपी किती आला, 3 लाख. म्हणजे हा कशावर आला, चालू बाजार किमतीवर, बरोबर. हा जीडीपी कसा आला तुमचा, चालू बाजार किमतीचा जीडीपी आला ना, राईट का. जीडीपी चालू बाजार किमतीचा किती आला, 3 लाख रुपये आला. आणि 2011 साली, आणि नंतर बघा, पण आपल्याला काय करायचं, जीडीपी स्थिर बाजार किमतीवर काढायचंय. कशावर काढायचं आपल्याला, स्थिर बाजार किमतीवर. मग त्याच्यासाठी आधारभूत वर्ष किती धरलेलं आहे आपण, 2011. आणि 2011 साली नॅनो गाडीची किंमत किती होती, 1 लाख रुपये. म्हणजे जरी इथं नॅनो गाडीची किंमत 2018ला 1.5 लाख असेल तरी आपण किती कन्सिडर करायची, 1 लाखच करायची. मग या 2 नॅनो गाडीची 1 लाख केली कन्सिडर किंमत आपण, तर काय होईल आपलं,
दोन्ही नॅनो गाडीची 1 लाख कन्सिडर केली किंमत आपलं, तर आपल्याला काय मिळेल, रिअल जीडीपी मिळेल. किती मिळेल, 2 लाख रुपये. म्हणजे जीडीपी किती मिळाला आपल्याला, 2 लाख रुपये मिळाला. म्हणजे बघा लक्षात येते तुमच्या एक प्रकारे. तर इथं 3 लाख जीडीपी आणि इथं किती आला, मग आपला ही झाला कशाचा, चालू बाजार किमतीला, आणि हा जो जीडीपी झाला कशाच्या आधारावर झाला, स्थिर बाजार किमतीला झाला. काय झाला, हा स्थिर बाजार किमतीला काय झाला जीडीपी, आणि तो किती, 2 लाख. आणि त्याच्यासाठी आपलं आधारभूत वर्ष किती सांगितलेलं आहे, किंवा पायाभूत वर्ष किती, 2011. त्यावेळेस आपल्याला काय करतं, की खरंच प्रोडक्शन वाढलंय का किमती वाढल्यामुळे जीडीपी वाढला हे आपल्या लक्षात येतं. समजलं असेल तुमच्या, म्हणजे लक्षात आले असेल. म्हणजे प्रोडक्शन वाढलं नव्हतं, इथं किंमत वाढल्यामुळं 3 लाख तेवढा जीडीपी आला होता. मग जर आपण तसं जर कम्पेअर केलं, 2011ची किंमत कन्सिडर केली, तर रिअल जीडीपी आपल्याला किती मिळाला, तर म्हणजे स्थिर बाजार किमतीला किती आपल्याला जीडीपी मिळाला, 2 लाख रुपयाचा आपल्याला काय झाला, जीडीपी मिळाला. म्हणजे पहिल्या मेथडनुसार जीडीपी काढता वेळेस कुठला फॉर्म्युला वापरायचा, C+I+G+X-M, आणि त्याच्यानुसार चालू बाजार किमतीला मिळेल. 2011 संघ जर त्यांच्या किमती कम्पेअर केल्या, तर आपल्याला काय मिळेल, जीडीपी कशाला मिळेल, स्थिर बाजार किमतीला मिळेल. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत जीडीपी काढण्याची, ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे तिलाच काय म्हटलं जातं, दुसरी जी पद्धत आहे जीडीपी काढण्याची तिला काय म्हटलं जातं, उत्पादन पद्धत किंवा स्थूल मूल्यवर्धित पद्धत. काय म्हटलं जातं, उत्पादन पद्धत किंवा स्थूल मूल्यवर्धित पद्धत असे काय म्हटलं जातं दुसऱ्या पद्धतीला. आता हेच बघा, इथं एक फोटो हे दिसतोय तुम्हाला. याच्यामध्ये बघा, इथं मायनिंग केलं म्हणजे इथं काय आहे, स्टील वगैरे काही सापडलं असेल तुम्हाला, मायनिंग करून स्टील सापडलं इथं, बरोबर. इथं मायनिंग केलं, ऍक्च्युअली करण्यासाठी वगैरे, मायनिंग वगैरे करण्यासाठी, खाणकाम करण्यासाठी काही खर्च आला नाही, 0 रुपये आला. त्याच्यावर प्रोसेसिंग वगैरे करून तुम्ही काय केलं, स्टील बनवलं. इथं खनिज सापडलं तुम्हाला ना एखादं ह्याच्या जागेमध्ये, मग ह्याच्यावर प्रोसेसिंग करून तुम्ही काय बनवलं, स्टील बनवलं. स्टील बनवण्यासाठी तुम्हाला खर्च आला काय, ठराविक आला असेल, आणि त्याची प्राइस तुम्ही किती ठेवली, या स्टीलची 1 लाख रुपये ठेवली. मग हे 1 लाख रुपये ठेवलेली स्टीलची प्राइस ठेवली. ह्या स्टीलवर परत प्रोसेसिंग वगैरे करून तुम्ही काय बनवलं, इंजिन बनवलं. इंजिन बनवण्यासाठी तुमचा खर्च वगैरे काय आलेला असेल, मग हा खर्च वगैरे कन्सिडर करून या इंजिनाची किंमत किती झाली, 5 लाख रुपये झाली. हे इंजिन तुम्ही कुठं बसवलं, ट्रॅक्टरला बसवलं. मग या ट्रॅक्टरवर सगळं पार्ट वगैरे जोडून, चाक वगैरे जोडून तुम्हाला खर्च किती आला, ट्रॅक्टर बनवण्यासाठी एकंदरीत 10 लाख रुपये आला. आणि हे 10 लाख तुमचा काय झाला, हा फायनल प्रोडक्ट झाला. आणि हे झालं कतलं, मधले प्रोडक्ट, मधल्या वस्तू, म्हणजे इंटरमिडिएट गुड झालं. समजलं ना, या स्टील असेल, इंजिन असेल, ह्या काय झाल्या, इंटरमिडिएट वस्तू झाल्या. आणि फायनल प्रोडक्ट काय झाला तुमचा, हा 10 लाखाचा काय झाला तुमचा ट्रॅक्टर. हा 10 लाख तुमचे काय झाले, फायनल प्रोडक्टची काय झाली, किंमत झाली. मग व्हॅल्यू ऍडिशन केली जाते बघा प्रत्येक स्टेपला. इथं किती रुपये वाढवलं तुमचं बघा, ह्या स्टेपला 1 लाख रुपये दिसतंय. ह्या स्टेपला किती रुपये वाढले गेले, 1 लाख रुपये वाढले गेले. नंतर बघा इथं किती रुपये वाढले गेले, ह्याच्यामध्ये परत व्हॅल्यू ऍडिशन झाली, 4 लाखात झाली ना. 1 आणि 4 किती, 5 लाख रुपये फायनल इंजिनाची किंमत झाली. म्हणजे इथं व्हॅल्यू ऍडिशन किती झाली, 4 लाख रुपये झाली. नंतरच्या स्टेपला किती व्हॅल्यू ऍडिशन झाली, किती झाली, 5 लाख रुपये झाली. नंतरच्या स्टेपला काय झाली, 5 लाख रुपये व्हॅल्यू ऍडिशन झाली. म्हणजे किती रुपये झाली बघा, ह्या स्टेपला 1 लाख, ह्या स्टेपला किती, 4 लाख, आणि ह्या स्टेपला किती झाली, 5 लाख झाली. मग ह्याची ऍडिशन केली तुम्ही, 5, 4, 9 आणि 1, 10. म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन करून हे किती रुपये आलं, 10 लाख रुपये फायनल प्रोडक्टची काय झाली, किंमत झाली. आणि मग अशा प्रकारे काय झालं बघा, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, व्हॅल्यू ऍडिशन केली ना, जीव्हीए काढला जातो. काय बघा, जीव्हीए काढला जातो, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. कशाला, मूळ किमतीनुसार किंवा बेसिक प्राइसला. आणि तो किती आली, 5 आणि 4, 9 आणि 1, 10. म्हणजेच किती, 10 लाख रुपये. म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, मूळ किमतीला किती आली तुमची ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, किंवा बेसिक प्राइसला किती आली ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, 10 लाख रुपये आली. मग ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड किती झाली, 10 लाख रुपये झाली. मग ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड सर्व क्षेत्रासाठी, कोणतं कोणतं, कृषी असेल, उद्योग असेल, सेवा, ह्यांच्यासाठी सगळ्या क्षेत्रामधलं
कृषी, उद्योग, सेवा या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तू सेवा तयार झालेल्या असतील, ह्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तू किंवा सेवा तयार झाल्या असेल, ह्या सगळ्यांची काय करायची, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, म्हणजेच काय, सगळ्यांची किंमती. आता इथे मी फक्त ट्रॅक्टरचं एक्झाम दिलेलं आहे. अशा इकॉनॉमीमध्ये किती हजारो वस्तू तयार होत असतील ना, या सगळ्यांची ऍडिशन केली आपण, या सगळ्यांची काय केली, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, सर्व क्षेत्रामधले कृषी, उद्योग, सेवा या तिन्ही क्षेत्रामधल्या सगळ्या वस्तूंची काय केली, ऍडिशन केली, काय जे असेल ते ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड असेल ती. आणि त्याच्यामध्ये काय, सरकार, आता हे ट्रॅक्टर बाहेर आला, याच्यावर सरकार काय मागल, लगेच टॅक्स मागल, बरोबर ना. इंडस्ट्रीमधनं बाहेर आला की सरकार काय लावेल, कर लावेल. म्हणजे हा सरकारने लावलेलं काय असतील, कर असतील, सर्व वस्तूवर लावलेले कर. आता सरकारला वाटलं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर द्यायचा आहे, यातला काहीतरी शेतकऱ्यांना थोडीफार काय करू, सबसिडी देऊया ट्रॅक्टरवर. मग सरकारने काय केले असतील, अनुदान दिले असतील. म्हणजे अशा वेगवेगळ्या वस्तूवर काय करतं सरकार, वस्तू असेल, सेवा असेल, याच्यावर काय करतं, अनुदान देतं. मग या अनुदान काय केले, ह्याच्यावरनं वजा केली. बघा, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड सर्व क्षेत्रातली ऍड केली, त्याच्यावर काय टॅक्सेस लागले ते, प्लस वजा काय केल्या, सबसिडी जे अनुदान आहे ते याच्यामधून काय केली, वजा केली. तर आपल्याला काय मिळेल, जीडीपी मिळेल. कशाला, चालू बाजार किमतीला. समजलं ना. ही म्हणजे काय, तुमची झाली ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. म्हणजे प्रत्येक स्टेपला किती रुपये वाढवले गेले, हे झाली तुमची काय, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. किती व्हॅल्यू ऍडिशन केलेली, जीव्हीए झाला. हा कशाला झाला, तुमचा बेसिक प्राइस. आणि तो किती मी सांगितलं तुम्हाला, 10 लाख रुपये. म्हणजे अशा इकॉनॉमीमध्ये कितीतरी वस्तू असतील, सगळ्यांची ऍडिशन केली तरी भरपूर येईल तो. आणि मग नंतर ह्या जीव्हीए सर्व क्षेत्रासाठी काढला. मग सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये कर सरकार लावले, ते ऍड केले, वजा काय केल्या, सबसिडी केल्या. तर तुम्हाला काय मिळेल, जीडीपी काय मिळेल, चालू बाजार किमतीला जीडीपी मिळेल. म्हणजे ह्या 10 लाख रुपयाचा ट्रॅक्टर, सपोज त्याच्यावर सरकारने किती कर लावला, 1000 रुपये कर लावला सरकारने. 1000 रुपये काय लावला, टॅक्स लावला. सबसिडी दिली सरकारने 500 रुपये. तर ट्रॅक्टरची किंमत किती झाली, 10,500 झाली. ट्रॅक्टरची किंमत किती झाली, 10,500. आणि 10,500 म्हणजेच काय, तुमचा जीडीपी काय आला, चालू बाजार किमतीला. अशा मग कितीतरी वस्तू असलेल्या सगळ्या काय करून ऍड करून चालू बाजार. मग मी सांगितलेलं आहे की दरवर्षी काय होत असतात, किमती काय होत असतात, बदलत राहतात. मग ह्या किमती दरवर्षी बदलत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, की एखादं कोणतं तरी आधारभूत वर्ष घ्यायचं आणि त्या वर्षी ज्या किमती असतील त्याच फक्त काय करायच्या, किंवा बेस इयर घ्यायचं, त्याच किमती काय करायच्या आपल्याला कन्सिडर करायच्या. आणि हा जे आधारभूत वर्ष किंवा बेस इयर आपण किती घेतोय, 2011. मग 2011ला त्या वस्तूंची जी किंमत असेल ती कन्सिडर करून जर आपण जीडीपी काढला, म्हणजे त्या किमती धरून जर जीडीपी काढला, तर आपल्याला काय मिळेल, जीडीपी कशाला मिळेल, स्थिर बाजार किमतीला. जीडीपी कशाला मिळेल, स्थिर बाजार किमतीला मिळेल. मग ही जी अशा प्रकारे जो जीडीपी काढला जातो, या दुसऱ्या मेथडने काढला जातो, कोणता, उत्पादन किंमत पद्धत, किंवा तिलाच काय म्हटलं जातं, स्थूल मूल्यवर्धित पद्धत. आणि ही जी मेथड आहे जीडीपी काढण्याची, ही काय म्हटलं जातं, मोस्ट ऍक्युरेट, सगळ्यात ऍक्युरेट मेथड म्हणून ओळखलं जातं. कोणत्या, ह्या उत्पादन पद्धतीला किंवा कोणतं, स्थूल मूल्यवर्धित पद्धतीला. नंतर ह्या झाल्या 2 पद्धतीने काढला. नंतर तिसरी पद्धत आहे जीडीपी कॅल्क्युलेट करण्याची, ती म्हणजे उत्पन्न पद्धत. जीडीपी कॅल्क्युलेट करण्याची तिसरी पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धत. ह्या उत्पन्न पद्धतीने ज्यावेळेस आपण जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो, त्यावेळेस इकडे फॅक्टर आणि इकडे काय, इन्कम. कामगार असेल, एखादा तुम्हाला उद्योग सुरू करायचा आहे, उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला लेबर पाहिजे, कोणता बी घ्या, एखादा उद्योग सुरू करण्यासाठी लेबर पाहिजे. लेबरला काय द्यावं लागेल, पगार द्यावा लागेल, म्हणजेच वेजेस द्यावे लागतील कामगारांना. परत भांडवल लागेल तुम्हाला. भांडवल तुम्ही एखाद्या बँकेतून कर्ज आणलं भांडवल म्हणून, कॅपिटल म्हणून, तर त्या भांडवलावर तुम्हाला काय द्यावे लागेल, व्याज द्यावा लागेल. कर्ज आणलं असेल तुम्हाला ते भांडवल उभं करण्यासाठी, म्हणजेच एक प्रकारे व्याज, म्हणजेच काय म्हणतो आपण, इंटरेस्ट द्यावा लागेल. तिसरं आहे, तिथं ज्यांचं ज्यांचं शेअर असतील, बरोबर ना, उद्योजक असतील वेगवेगळे. मग ह्या उद्योजक आहे त्यांचं ज्यांचं त्या कंपनीमध्ये शेअर असतील, ह्या शेअरवर जर त्या कंपनीला नफा झाला, तर त्यांना नफा द्यावा लागेल, प्रॉफिट होईल कंपनीला. त्यांना म्हणजे एक प्रकारे काय भागीदारीच्या स्वरूपात प्रॉफिट द्यावं लागेल. परत उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, जमीन लागेल, जमीन, लँड लागेल एक प्रकारे. मग जमीन लागेल उद्योग सुरू करण्यासाठी, तर त्या जमीन जर भाड्याने असेल तर त्याच्यावर काय करावं लागेल, भाडं, रेंट द्यावं लागेल. म्हणजे कोणकोणते फॅक्टर आहेत बघा, कामगार, लेबर, भांडवल, उद्योजक, जमीन. मग हे सगळे काय झाले, एक प्रकारे फॅक्टर आहेत, घटक आहेत. आणि ह्याचे हे झाले काय, उत्पन्न, हा इन्कम एक प्रकारे. म्हणजे लक्षात येतंय तुमच्या, कामगार असेल तर पगार द्यावा लागेल, हे काय इन्कम मध्ये येणार आहे, काय इन्कम एक प्रकारे. भांडवल असेल तर तिथे व्याज द्यावा लागेल,
उद्योजक असेल तर नफा प्रॉफिट असं द्यावा लागेल, लँड जमीन असेल तर तिथं काय करावं लागेल, भाडं द्यावं लागेल. मग हा वेजेसचा पगारचा डब्ल्यू, इंटरेस्टचा आय, प्रॉफिटचा पी घेतला आणि भाडे रेंटचा आर घेतला. आणि या सगळ्यांची जर ऍडिशन केली, शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायसाठी विप्र लक्षात ठेवायचं, विप्रो कंपनी आहे ना त्याचा काय विप्र. मग विप्र काय करायचा, फक्त शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचा डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर. या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, जीडीपी. कशावर मिळतो, घटक किमतीला मिळतो. घटक किंमत म्हणजेच काय, फॅक्टर कॉस्ट. कशावर मिळतो तुम्हाला, फॅक्टर कॉस्ट. कारण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत ना, हे प्रोडक्शन करण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला लागतील तर तुम्ही प्रोडक्शन करू शकता. मग हे जर ऍड केलं तुम्हाला तर तुम्हाला जीडीपी मिळेल. कशासाठी, जीडीपी घटक किमतीला मिळेल किंवा विप्र डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर या सगळ्यांची ऍडिशन केली तर तुम्हाला जीडीपी मिळेल. घटक किमतीला फॅक्टर कॉस्टला जीडीपी मिळेल. आता जीडीपी कॅल्क्युलेट कोण करतं, पहिली गोष्ट सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, सीएसओ. आता त्याच्याविषयी आपण नंतर शेवटी बघू. सीएसओ कॅल्क्युलेट करतं जीडीपी. मग हे काय आहे काय नाही याच्याविषयी आपण नंतर समजून घेऊ. मग या सीएसओ नुसार, सीएसओ जीडीपी कॅल्क्युलेट करतं ना, या सीएसओ नुसार जर बघितलं तर ते सीएसओ काय म्हणतं, जीडीपी. आता थेरॉटिकली काय म्हटलं जातं याला, जीडीपी घटक किमतीला म्हटलं जातं, डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर करून आडा केलेला. परंतु सीएसओ नुसार ह्याला काय म्हणतं, सीएसओ हा जीडीपी जीव्हीए म्हणतं, याला जीडीपी नाही म्हणत. काय म्हणतं, जीव्हीए, किंवा काय म्हटलं जातं, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. कशासाठी, घटक किमतीला. ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड कशासाठी, हा घटक किमतीला म्हणतं. कोण म्हणतं, हे सीएसओ म्हणतं. मग हा झाला काय, जीव्हीए कशासाठी, घटक किमतीला झाला हा. आणि हा जीव्हीए घटक किमतीला जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं, टॅक्स म्हणजेच काय, कर ऍड केलं. आणि जे अनुदान आहेत, सबसिडी देतं ना सरकार, टॅक्स लावतं. एखादी वस्तू असेल, बरोबर ना, ह्याच्यावर काय केला, टॅक्स लावला. सरकारने काय केलं लागलं, ह्याच्यावर टॅक्स लावला. वजा काय केलं, अनुदान. सरकारने सबसिडी दिली तर त्याला काय म्हटलं जाईल, अनुदान. मग अनुदान दिल्यानंतर त्या वस्तूची बाजार किंमत काय होईल, जीडीपी कन्सिडर करताना आपण बाजार किंमत घेतो. म्हणजे अनुदान दिल्यामुळे काय होणार, बाजार किंमत कमी होणार. आणि टॅक्स लावल्यामुळे बाजार किंमत वाढणार. म्हणजे टॅक्स वजा काय करायचं आपल्याला, अनुदान केली तर त्या वस्तूची आपल्याला बाजार किंमत मिळेल. म्हणजेच जीव्हीए जो आहे तो घटक किमतीला जो आपल्याला आलाय तो, प्लस काय, टॅक्स वजा काय करायचे आपल्याला, सबसिडी काय करायची, याच्यामधून अनुदान जे आहे ते काय केलं, वजा केले तर आपल्याला काय मिळेल, जीडीपी मिळेल. कशाला, चालू बाजार किमतीला. जीडीपी मिळेल आपल्याला, कशाला मिळेल, चालू बाजार किमतीला आपल्याला जीडीपी मिळेल. मग हा जीडीपी तुम्हाला मिळाला चालू बाजार किमतीला. मग 2020 असेल तर 2020च्या किमतीनुसार. परंतु आपल्याला काय करायचं, एखाद्या स्थिर बाजार किमतीला नुसार काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपलं जीडीपीचं बेस इयर सांगितलेलं आहे ते किती, 2011. 2011ला जे किमती होत्या त्या धरून जर जीडीपी 2020 साली जर कॅल्क्युलेट केला तर त्याला काय म्हटलं जातं, जीडीपी स्थिर बाजार किमतीला. अशा प्रकारे जो जीडीपी काढला जातो तो काय म्हटलं जातं, त्याला जीडीपी कशानुसार काढला आपण, स्थिर बाजार किमतीनुसार काढला गेला. म्हणजे ह्या तिसऱ्या पद्धतीनुसार जो आपल्याला काढलेला जीडीपी आहे तो कोणता, तिसऱ्या पद्धतीनुसार हा विप्र फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर. आणि या 3 पद्धतीनं जीडीपी काढला जातो. सगळ्यात अॅक्युरेट पद्धत आहे ती कोणती, उत्पादन पद्धत. म्हणजेच खर्च पद्धतीनं जो जीडीपी काढला जातो त्याच्यासाठी काय ऍड करायचं, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस यम. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये येणार चिकझम. थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं, चिकझम लक्षात ठेवायची इथं. म्हणजे सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस यम. दुसरी पद्धत आहे आपल्याला ती म्हणजे काय, उत्पादन पद्धत. आणि उत्पादन पद्धतीने जो जीडीपी काढला जातो त्याला काय म्हणायचं, विप्र. विप्रसाठी काय, डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर कडून केलं तर आपल्याला काय मिळेल, विप्र. म्हणजे जीडीपी काय मिळेल, घटक किमतीला तिसऱ्या पद्धतीनुसार. आणि दुसऱ्या पद्धतीनुसार ती ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड आहे, उत्पन्न पद्धतीनुसार. मग अशा प्रकारे हे जीडीपी काय करण्याच्या, कॅल्क्युलेट करण्याच्या ह्या 3 महत्वाच्या पद्धती आहेत जीडीपी कॅल्क्युलेट करण्याच्या. लक्षात आल्या सर्वांच्या, एकदा येस म्हणा, सगळ्यांच्या लक्षात आले असतील तर. आले लक्षात त्या 3 पद्धती, समजलंय 3 पद्धती जीडीपी कॅल्क्युलेट करण्याच्या. जीडीपी म्हणजे काय हा डाऊट क्लिअर झाला तुमचा, येस, सगळ्यांना जवळजवळ समजलेला आहे जीडीपी म्हणजे काय. आता
तुमच्यासाठी क्वेश्चन असेल. आयोगाने विचारलेले, मी जेवढे बी क्वेश्चन घेईल तेवढे सगळे आयोगाने विचारलेले असतील. आता कधी कधी लिहिलेलं नसेल की कोणत्या वर्षी एमपीएससीने क्वेश्चन विचारलेला आहे, कधी विचारलेला आहे, पण सगळे आयोगाने विचारलेले क्वेश्चन आहेत आणि सोपे क्वेश्चन असतात. असं काही ज्यादा हार्ड क्वेश्चन नसतात, सोपे क्वेश्चन असतात. बेस तुमचा मी चांगल्या प्रकारे कम्प्लीट करण्याचं काम करेल. थोडंसं ऍडव्हान्स आहे, हे तुमचा ऍडव्हान्स बी क्लिअर होईल. तुम्ही न्यूजपेपर वाचून, न्यूजपेपर जशी जेवढी रिडिंग करचाल ना, करंट अफेअर वगैरे ह्यातनी तुमचा ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा काय होतील, क्लिअर होतील. तुमचा पाया ह्या लेक्चरमध्ये चांगला भक्कम कशा प्रकारे होईल इकॉनॉमीचा, याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आता हा ESO 2016 आलेला क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? आन्सर द्यायचं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये, सर्वांनी द्यायचं आन्सर. ह्या क्वेश्चनचं सर्वांनी आन्सर द्यायचं, किती नंबरचा बरोबर असेल. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? 1 मिनिट वेळ आहे सगळ्यांसाठी. 1 मिनिटामध्ये सगळ्यांनी आन्सर करायचे. मग हँड लगेच राईज करू नका. हँडचा आपण बघू, आज शेवटी बघू. जरा सेटिंगचा प्रॉब्लेम येतो, बाकी काय नाही. शेवटी मी घेईल तुम्हाला हँडचा. आजचा जरा टॉपिक आहे तो थोडासा कम्प्लीट होऊ द्या. येस, सर्वांचं जवळजवळ बरोबर आहे. श्रद्धा हिरे, धीरज मांडलिक, नेहा पाटील, दीपक ससे, सतीश वारकुटे, 2-2 सगळ्यांचं बरोबर आहे. कोमल व्यापारी, मूर्ती कुंभार, परत ऋषिता, अश्विनी, तेजल सिरसाट, वर्षा सापत, SK, ऋतुजा महालगुणे, दोरकाडे दीप्ती, शुभम सोनावणे, अनिकेत, प्रसादी इसामे, जानवी पितल, आरती, समीर पाडवळ, चिराग, तृप्ती दोडी, आदिती वारशुली, उर्शाली गुंजाल, प्रशांत कांबळे, स्वॅप 5858, ऋतुजा, प्रणव, मानसवी पाटील, जया दोडी, सागर सादगीर, सुशांत पाटील, सगळ्यांनी बरोबर दिलेला आहे आन्सर. सगळ्यांनी म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे एक प्रकारे असे सोपे क्वेश्चन असतात. कोणती पद्धत येणार आपल्याला? आयात निर्यात पद्धत. आयात निर्यात पद्धत हा 2 नंबरचा काय ऑप्शन येणार? खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? तर कोणती नाही? आयात निर्यात पद्धत. आपण 3 पद्धती बघितल्या ना, GDP कॅल्क्युलेट करण्याच्या 3 पद्धती आहेत. कोणती? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. ही पद्धत आपण नाही, ही आयात निर्यात पद्धत नाही. ओके, 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आणखी एक क्वेश्चन तुमच्यासाठी, परत 1 मिनिट. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड वर्ष मानले जाते? आता ही क्वेश्चन मी सांगितला नव्हता, परंतु तुमच्या जेवढ्या नॉलेजनुसार देण्याचा प्रयत्न करा. बघू कोण कोण देतं याचं उत्तर. चार बरोबर आहे. श्रद्धा हिरे 4 म्हणतात, सतीश वारकुटे, प्रणव, कोमल व्यापारी, धीरज मांडलिक, ऋषिता, दीपक ससे, जया दोडी, सुशांत पाटील, वर्षा सापत, नेहा पाटील, विराज चव्हाण, प्रशांत कांबळे,
तेजस कांडावल बरोबर आहे. सर्वांनी जवळजवळ ह्याचं उत्तर काय केलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते, तर कोणता कालखंड वर्ष मानले जाते, 1 एप्रिल ते 31 मार्च. हे काय केलं जातं आपल्या इथं, जीडीपी मोजताना हे वर्ष मानलं जातं 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत. सर्वांचा आन्सर बरोबर आहे. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला दिसतोय, म्हणजे माहिती आहे बऱ्याच जणांना. आपण आता 3 पद्धती, जीडीपी म्हणजे काय, त्याच्या 3 जीडीपी मोजण्याच्या 3 पद्धती आपण काय केल्या समजावून घेतल्या. पुढचा टॉपिकला आपण जा, मुद्रा अवस्थिती म्हणजे काय, अवस्थितिक म्हणजे काय, किंवा काय म्हटलं जातं जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय, हे समजून घ्यायचं आपल्याला. मुद्रा अवस्थितिक किंवा जीडीपी डिफ्लेटर. आता बेस इयर जीडीपीचं मी किती सांगितलेलं आहे, 2011. कॉन्स्टंट प्राइस किती होती 2011ला, सपोज नॅनो गाडीचं एक्झाम्पल, 1,00,000 रुपये पर कार होती. म्हणजे सपोज या गाडीची प्राइस किती आहे, 1,00,000 रुपये. ह्याची नॅनो गाडीची 1,00,000 रुपये, या नॅनो गाडीची प्राइस किती, 1,00,000 रुपये. म्हणजे तिन्हीची जर कॅल्क्युलेट केली तर 2011ला जीडीपी किती आपल्याला 3,00,000 रुपये 2011ला जीडीपी आला ना. मग सपोज प्रेझेंट इयर आता 2019 आहे असं कन्सिडर करून चाला. सध्याचं वर्ष किती 2019 आहे असं कन्सिडर करून चाला. हँड नंतर हँड राईज करू नका कोणी सध्याला, हँड शेवट मी तुम्हाला हे करेल. करंट प्राइस जे आहे 1.5 लाख पर कार आहे असं समजून चाला. ओके, 2019ला. आणि प्रेझेंट इयरला 1.5 लाख पर कार आहे असं समजून ही करा. म्हणजे सध्याला 2019ला तर किती होईल जीडीपी म्हणलं तर आपल्याला करंट प्राइस नुसार 3,00,000 येईल दोन कारचा. परंतु आता 3,00,000 काय होईल, करंट प्राइस जाईल, बरोबर. त्याला काय म्हटलं जाईल, नॉमिनल जीडीपी असं म्हटलं जाईल. जर प्रेझेंट इयरला 2च कार तयार झाल्या मार्केटमध्ये, किती, 2च, आणि त्याची करंट प्राइस आहे त्या गाडीची किती, 1,50,000 आहे, तर आपल्याला नॉमिनल जीडीपी किती येईल, करंट प्राइसला 3,00,000 येईल. नॉमिनल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, मौद्रिक जीडीपी सुद्धा म्हटलं जातं. नॉमिनल किंवा मराठीत काय म्हटलं जातं, मौद्रिक जीडीपी म्हटलं जातं. मग मौद्रिक जीडीपी किती आला, 3,00,000 रुपये. परंतु आपल्याला हे कितीचा मिळाला, 2019चा. परंतु त्याचं कम्पेअर कशासाठी करायचं आपल्याला, 2011च्या, 11 हे काय आपलं बेस इयर आहे. मग ह्या 2011च्या पायाभूत वर्षासाठी जर कम्पेअर केलं आपल्याला, तर ऍक्च्युली किती 2011ला किमती होती त्या गाडीची, 1,00,000च होती. मग 2019ला 2च गाड्या तयार केलेल्या आहेत. मग त्याची जर किंमत 2011 संग कम्पेअर केली तर 1,00,000 प्लस 1,00,000 किती येईल, 2,00,000 येईल. म्हणजे आपल्याला रिअल जीडीपी किती आहे आपला आला, म्हणजेच स्थिर बाजार किमतीनुसार जो आपण म्हणतो तो किती आला, 2,00,000 झाला. कशासाठी, तर 2011च्या ह्याच्यासाठी वर्षासाठी कम्पेअर केलं तर. म्हणजेच रिअल जीडीपी आपला कॉन्स्टंट प्राइस संग जर कम्पेअर केला आपला तर किती आला, रिअल जीडीपी 2,00,000 आला. म्हणजेच आपल्याला काय झाला, रिअल जीडीपी काय झाला, कमी आला. नॉमिनल जीडीपी काय झाला, जास्त आला. का तर किमती वाढल्यामुळं. मग मुद्रा अवस्थितिक किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, जीडीपी डिप्लेटर. जीडीपी डिप्लेटर म्हणजेच काय, तर नॉमिनल जीडीपी. बघा 2019च कन्सिडर करून झाला. नॉमिनल जीडीपी हा बघा आलेला आपला 3,00,000 करंट प्राइसला, म्हणजे चालू बाजार किमतीला आलेला. आणि हा काय झाला, स्थिर बाजार किमतीला आलेला आपला रिअल जीडीपी. मग नॉमिनल किंवा मौद्रिक जीडीपी डिवायडेड बाय, म्हणजेच भागिले काय करणार आपण, रिअल किंवा वास्तविक जीडीपी. म्हणजे नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय काय, रिअल किंवा वास्तविक जीडीपी. हे जर डिवायडेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, मुद्रा अवस्थितिक किंवा काय म्हटलं जातं त्याला, जीडीपी डिप्लेटर आपल्याला काय होतो, मिळतो. म्हणजेच काय होणार आपल्याला इथं, नॉमिनल जीडीपी किती आहे, 3 डिवायडेड बाय काय करणार आपण, रिअल जीडीपी किती आहे आपला 2, तर किती येईल आपल्याला जीडीपी डिप्लेटर 1.5. काय मिळेल जीडीपी डिप्लेटर 1.5. मग आता विचार करा, जर महागाई जास्त वाढली, ह्या गाडीची नॅनो गाडीची किंमत 2019ला 1,50,000 ऐवजी 2,00,000 असती, 1,50,000 ऐवजी किती असती, 2,00,000 असती, तर इथं किती आलं असतं, 4 आलं असतं, बरोबर. म्हणजे बेदुने 4, म्हणजे इथं किती आलं असतं, 2 आलं असतं, बरोबर ना. बेदुने 4, म्हणजे ह्याचा डिवायडेशन केलं आपण, नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी, तर किती आलं असतं, 2 आलं असतं. 1.5 येण्याच्या ऐवजी किती आला असतं जीडीपी डिप्लेटर आपला किंवा मुद्रा अवस्थितिक किती आला असता, 2 आला असता. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय समजतंय, जसा जसा जीडीपी डिप्लेटर वाढेल तसं तसं आपल्याला असं समजतंय की इकॉनॉमी मध्ये महागाई जास्त वाढलेली आहे.
काय समजतंय? महागाई वाढलेली आहे. आणि जर कमी झाला, इथं सपोज काय झालं 2020 ला नॅनो गाडीची किंमत 1.5 लाखावरून 1.4 लाखावरच आली. काय झाली? 1.4 लाखावर. मग 1.4 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला 1.5 पेक्षा कमी मिळेल ना इथं व्हॅल्यू, बरोबर ना? एक जीडीपी डिप्लेटरची व्हॅल्यू काय मिळेल? 1.5 लाखापेक्षा कमी मिळेल. ह्याच्यावरनं आपल्याला असं समजतं की इकॉनॉमीमध्ये महागाई वाढते का काय हे समजतं. बघा, हा महागाई शब्द मी इथे लिहिलेला आहे. महागाई समजते म्हणजे एक प्रकारे. म्हणजे जीडीपी डिप्लेटर वरून आपण काय काढू शकतो की इकॉनॉमीमध्ये महागाई वाढलेली आहे की नाही, हे आपल्याला काय होतं? जीडीपी डिप्लेटर वरून समजतं. नंतर पुढचा कन्सेप्ट आहे वृद्धी दर, किंवा काय म्हटलं जातं? ग्रोथ रेट. वृद्धी दर किंवा काय? ग्रोथ रेट. जीडीपी वृद्धी दर किंवा जीडीपीचा ग्रोथ रेट म्हणजे जीडीपी मध्ये किती प्रमाणात वाढ झाली किंवा किती प्रमाणात ग्रोथ झाली हे बघा. आता वास्तविक वृद्धी दर आपल्याला समजून घ्यायचे. आता बघा 2000 हा जो दिलेला आहे वास्तविक वृद्धी दर दिलेला आहे, एक असतो कसा म्हणजे आता एक लक्षात 2013-14 2012-13च्या तुलनेत बरं का जीडीपी मध्ये किती वाढ झाली? 6.4% वाढ झाली. 2014-15ला कितीच्या तुलनेत? 2013-14च्या तुलनेत विचार केला तर किती टक्क्यांनी वाढ झाली? 7.4% वाढ झाली. 2015-16ला परत जीडीपी मध्ये वाढ झाली किती? 8% वाढ झाली. कितीच्या? 2014-15च्या तुलनेत. 2016-17ला जीडीपी मध्ये वाढ किंवा वृद्धी दर आपण म्हणतो किंवा काय म्हणलं जातं? ग्रोथ रेट. ग्रोथ रेट किती राहिला 2016-17ला? 8.2% राहिला. 2017-18ला किती राहिला? थोडासा कमी झाला ग्रोथ रेट. काय आला? 7.2%. कशाच्या तुलनेत? आपण आधीच्या वर्षाच्या तुलनेत काढला जातो. हा ग्रोथ रेट काढला जातो ना, वृद्धी दर, हा आधीचं जे वर्ष आहे त्याच्या तुलनेत काढला जातो. 2017-18ला काढला तर तो कशाच्या तुलनेत काढला जाणार? 2016-17च्या तुलनेत काढला जातो. मग 2018-19ला 6.8 म्हणजेच काय तर 17-18च्या तुलनेत किती झाला ह्यो? म्हणजे 6.8% वृद्धी दर होती. 2019-20ला असं सांगितण्यात आलं की 5% राहील असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे काय केला जातो? वृद्धी दर काढला जातो. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते बघा, ह्याच्यावरून आपल्याला एक समजतंय की वृद्धी दर काय झाला? जीडीपी मध्ये वाढत 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 गेला आणि नंतर काय झालाय? कमी 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 होतोय चालला. म्हणजे असं झिगझॅग आहे, असं वाढत बी नाही कमी बी होत नाही, हे लक्षात येतं. म्हणजेच आता हा वृद्धी दर काढला जातो, पण कोणत्या किमतीनुसार काढला जाणार? 2011चं जे पायाभूत वर्ष आहे त्याच्या संघ किमती कन्सिडर करून काढला जातो. म्हणजेच काय? स्थिर बाजार किमतीनुसार. जो जीडीपी काढला जातो ना, चालू बाजार किमतीला एक जीडीपी काढला जातो आणि दुसरा कोणता? स्थिर बाजार किमतीला जीडीपी काढला जातो. म्हणजे स्थिर बाजार किमतीला जी जीडीपी काढला जातो तो जे जीडीपी काढला जातो त्याच्यानुसार वृद्धी दर काढला जातो. जर आपण चालू बाजार किमतीनुसार काढला तर वृद्धी दर वाढतच जाणार, कारण किमती वाढल्यामुळे वृद्धी दर बी काय होणार? वाढत जाणार. परंतु जर स्थिर बाजार किमती संघ जर काढला, कन्सिडर करून काढला, तर आपल्याला ऍक्च्युअली लक्षात येतं खरंच जीडीपी वाढलाय का, म्हणजे वस्तूचं प्रोडक्शन वाढल्यामुळं खरंच वस्तूंचं प्रोडक्शन वाढलेलं आहे काही आपल्याला समजतं. म्हणजेच आपण काय काढलेला? हा वास्तविक, हा जो वरचा ग्राफ आहे तो कशाचा आहे? वास्तविक वृद्धी दर आहे. कशानुसार? स्थिर किमतीनुसार. आणि स्थिर किमतीसाठी कोणतं पायाभूत वर्ष, आधारभूत वर्ष? 2011. आणि ह्या 2011 संघ जर कम्पेअर करून जो काढला जातो त्यालाच काय म्हणलं जातं? 2011च्या वर्षासंग कम्पेअर करून आपण काय काढला? हा वास्तविक वृद्धी दर काढलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे काय केलेले आहे? आधीच्या वर्षाशी तुलना केलेली आहे. म्हणजेच वास्तविक वृद्धी दर बरोबर जीडीपी कधीचा? 2019 आपलं 18-19चा असेल बघा. जीडीपी हा कशा प्रकारे काढला जाईल? आता 19चा काढायचा असेल तुम्हाला, सपोज जीडीपी कधीचा? वृद्धी दर 19चा काढायचा. 2018-19 केला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं म्हणजेच काय कन्सिडर करून चाला? हा तुमचा 19चा वृद्धी दर आहे असं कन्सिडर करून झाला. मग तुम्हाला वृद्धी दर, वास्तविक वृद्धी दर काढायचा असेल कधीचा? 19चा. तर काय करणार? जीडीपी कधीचा? 19चा वजा जीडीपी कधीचा? 2018चा. बघा, आधीच्या वर्षाची तुलना केलेली आहे आणि डिवायडेड बाय जीडीपी कधीचा घेतला तुम्ही? 18चा. 2018चा काय जीडीपी असेल आणि हे करून काय काढला जातो? वास्तविक वृद्धी दर काढला जातो. म्हणजे 19चा जीडीपी वजा 18चा काढला, डिवायडेड बाय काय केलं? 18चा जीडीपी केला आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येईल? वास्तविक वृद्धी दर काढता येईल. अशा प्रकारे जो काढला जातो काय? हा बघा 6.4% 2013ला. 2018-19ला होता तो किती होता? 6.8% होता. म्हणजे जस्ट 2-3 वर्षाचा लक्षात असून तुमच्या, कारण एक्झामला कधी कधी विचारतात हा ग्राफ वगैरे किंवा वृद्धी दर विचारला जाऊ शकतो की 2016-17ला किती आहे. म्हणजे 15-16 पासूनचा पुढचा काय करा? लक्षात ठेवा फक्त वृद्धी दर किती आहे तो.
मग आपला टाइम किती झाला सध्याला? 11:37 झाले ते. ठीक आहे, राहिलेला टॉपिक जो आहे आपण पुढचा जर पुढे बी घेऊ, थोडस टॉपिक संपणार नाही आपल्याला. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? काय कमेंट सेक्शन मध्ये टाका. आतापर्यंत जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? आवाज येतोय ना माझा? आहे डाऊट आहे, काही काही जणांना आहे. हो सर, आहे. इंग्लिश मध्ये बी सांगा. ओके, ठीक आहे. हा, ओके. तुमचं सगळ्यांचे डाऊट मी हे करतो. फक्त आता एक रिकॅप करू आपण, थोडक्यात रिकॅप करू आपण आणि तुमचं डाऊट काय करू घेऊ आपण. आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं? अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण काय केलं आजच्या लेक्चरला बघितलं. अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले आपण, कोणकोणते पडतात. अर्थव्यवस्थेची वेगवेगळी क्षेत्र आहेत ते आपण पाहिले. प्रायमरी सेक्टर असेल, सेकंडरी असेल, टर्सरी सेक्टर असेल. नंतर राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपण सुरू करताना जीडीपी म्हणजे काय आपण समजून घेतलं. जीडीपी मोजण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ह्या बी आपण आजच्या लेक्चरला काय केल्या समजून घेतल्या. याच्यामध्ये खर्च पद्धत आपण बघितली. दुसरी कोणती पद्धत बघितली आपण? उत्पादन पद्धत किंवा स्थूल मूल्यवर्धित पद्धत असेल, ही बी पद्धत आपण काय केली पाहिली आपण. नंतर तिसरी पद्धत बघितली आपण कोणती? उत्पन्न पद्धत बघितली. याच्यापासून बी जीडीपी कसा काढायचा हे आपण काय केलं समजून घेतलं. 1-2 क्वेश्चन बघितले. आणि जीडीपी डिप्लेटर म्हणजे काय, मुद्रा अवस्फीती म्हणजे काय हे बी आपण पाहिलं. आणि जीडीपी वृद्धी दर किंवा ग्रोथ रेट म्हणजे काय हे बी आपण काय केलं पाहिलं. आता तुमचं काम एक, तुमच्यासाठी थोडंसं वर्क पाहिजे ना. तुमचं काम एक राहील बघा, घरी गेल्यानंतर बुक असेलच तुमच्याजवळ, मी असं कन्सिडर करून चालतो. ह्या बुक मधून हा टॉपिक जिथं तुम्हाला मिळेल राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक किंवा जीडीपीचा, तो काय करायचा एकदा वाचायचा. तुमचं काम हे राहीलच. कारण काय करायचं, तो वाचायचा, तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युअली ते पुस्तकी लँग्वेज मध्ये फरक असतो आणि मी सांगते त्या लँग्वेज मध्ये थोडासाही. मग तो टॉपिक काय करायचा तुम्ही वाचायचा. तुमचं डाऊट मी इथं जवळजवळ सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्नच करेल. सगळ्यांचा डाऊट आपण घेऊ, एक डाऊट घेऊ. उर्वाशी गुंजन म्हणतात सर इकॉनॉमीचे टाईपची नावं इंग्लिशमध्ये काय बोलतात ते सांगा नाव. इंग्लिशमध्ये मी मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न करेल, पण कसं जास्तीत जास्त आपल्याकडे मॅक्झिमम जे आहे ते मराठी मुलं आहेत, त्याच्यामुळे मराठीमध्येच जास्तीत जास्त होईल. इंग्लिशमध्ये बी मी जेवढे आहे तेवढं मी लिहिलेलं बी आहे तिथे इंग्लिशमध्ये काय शब्द आहेत वगैरे. पण ट्राय करेल जेवढं पॉसिबल होईल असं इंग्लिशमध्ये सांगेल. तसं बी मी अभ्यास करताना इंग्लिशमध्येच केलेला आहे, परंतु आपली म्हणजे जे सगळे स्टुडंट जवळजवळ आहेत ते मॅक्झिमम मराठी आहे, त्याच्यामुळे मराठीमध्येच सांगावं लागेल. इंग्लिशमध्ये बी जेवढं पॉसिबल होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेल. सागर सदगीर म्हणतात सर ओके, काय समजलं नाही तुम्हाला ते बी टाका, कुणाला ज्यांना काय समजलं नाही. मानसी पाटील म्हणतात ग्रोथ रेट मायनस मध्ये आला तर. अच्छा, बरोबर आहे तुमचा क्वेश्चन. ग्रोथ रेट मायनस मध्ये सुद्धा येऊ शकतो. कारण आता बघा ग्रोथ रेटचा टॉपिक आपण कुठं बघितला. हा ग्रोथ रेट जीडीपी वृद्धी दर हा मायनस मध्ये आला तर. बरोबर आहे तुमचा क्वेश्चन. जीडीपी आता स्थिर बाजार किमतीनुसार काढला तर येऊ शकतो, मायनस मध्ये सुद्धा जाऊ शकतो. ग्रोथ रेट जो आहे ना तो मायनस मध्ये सुद्धा जाऊ शकतो. जसं की सपोज 2019 ला जीडीपी असेल 20 रुपये, एक छोटस एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. आणि 2017 ला जर असेल जीडीपी किती 2018, आणि आपण काय करू 19 आणि 19 आणि 18 तुलना करू. सपोज 19 ला 20 रुपये असेल आणि 18 ला किती असेल 25 रुपये असेल असं कन्सिडर करू. आणि डिवायडेड बाय तुम्ही काय करणार 25 करणार, तर ग्रोथ रेट काय होईल म्हणजे 19 वजा 18चा डिवायडेड बाय काय 18चा, तर जीडीपी ग्रोथ रेट काय तुम्हाला निघेल निगेटिव्ह मध्ये येईल. म्हणजेच काय तर जीडीपी ग्रोथ रेट हा मायनस मध्ये सुद्धा येतो. मग मायनस मध्ये आला तर असं समजून चालायचं की इकॉनॉमी मध्ये खूप स्लो डाऊन चालू आहे, इकॉनॉमी आपली काय व्हायला लागली रिव्हर्स फिरायला लागलेली आहे असं बी समजून चालायचं. एक प्रकारे म्हणजेच काय तर डिप्लेशनची वगैरे समस्याचे म्हणजे येऊ शकते इकॉनॉमी मध्ये. जीडीपी ग्रोथ रेट मायनस मध्ये सुद्धा येऊ शकतो. काय ते सर नॉमिनल जीडीपी एक्सप्लेन करा पुन्हा. नॉमिनल जीडीपी का नॉमिनल जीडीपी म्हणजे काय 3 नॅनो गाड आहेत बघा, त्यांच्या किमती किती होत्या 2011 ला 1 लाख रुपये होते. झाले किती 2011 ला 1 लाख रुपये होते, झाले की ते 3 नॅनो कार्डची किंमत 3 लाख रुपये झाली. आणि नॉमिनल जीडीपी म्हणजे काय आता 2019 ला प्रोडक्शन झालं, फक्त 2च नॅनो कार्ड तयार झाले नाही 2019 ला. मग या 2 नॅनो कार्डची किंमत किती येईल करंट प्राइस नुसार 2019 ला त्यांची करंट प्राइस किती 1.5 लाख रुपये. तर मग 2 नॅनो कार्डची किंमत किती होईल 3 लाख रुपये होईल. म्हणजे ही जी झालेली आहे करंट प्राइस नुसार म्हणजेच किंवा चालू बाजार किमतीनुसार
जी किंमत जी आहे ती कन्सिडर करून जो जीडीपी काढला जातो त्यालाच काय म्हणलं जातं, नॉमिनल जीडीपी म्हणलं जातं. आणि ज्यावेळेस स्थिर बाजार किंमत म्हणजे 2011च्या जे किमती आहेत ना त्याच्याशी तुलना करून जर काढला तर त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं, रिअल जीडीपी. आणि ज्या 2019च्याच किमती धरून काढला तर त्याला काय म्हटलं जाणार, नॉमिनल जीडीपी असं म्हटलं जाणार. ऋषिता म्हणत होत्या नॉमिनल जीडीपी एक्सप्लेन करा पुन्हा. ठीक. परत तेजल शिरसाट, नाही सर डाऊट नाही, आवाज येतोय. ओके ठीक आहे. उर्श्वी गुंजाल म्हणतात ओके सर. मानसी पाटील म्हणतात 2019चे कमी असला 2000 पेक्षा तर 2019चा कमी असेल 2018 पेक्षा तर 2019चा कमी असेल 2018 पेक्षा तर जीडीपी आपला पॉझिटिव्ह मध्येच असणार ना. जर डिपेंड करतंय कशा प्रकारे. एक मिनिट आपला ग्राफ बघा. हा 2019ला 2018 पेक्षा कमी असेल तर आपला जीडीपी कुठे जाणार, निगेटिव्ह मध्ये जाणार. बघा कुठे जाणार, निगेटिव्ह मध्ये जाणार. हे लक्षात असू द्या. 2019चा कमी असेल 2018 पेक्षा तर निगेटिव्ह मध्ये जाईल. सर इम्पोर्ट बद्दल रिटर्न सांगा. इम्पोर्ट आयात, चिराग आपल्याला म्हणतात इम्पोर्ट बद्दल नाही. इम्पोर्ट म्हणजे काय, आपण जे आयात करतो ज्या वस्तू त्या. इम्पोर्ट म्हणजे काय, ज्या आयात. आयात म्हणजे सपोज अमेरिकेमध्ये ज्या तयार झालेल्या वस्तू आहेत त्या भारतामध्ये आल्या तर भारताच्या जीडीपी मध्ये ते काउंट केल्या जातील का, नाही केल्या जाणार. कारण ते तयार कुठं झालेल्या आहेत, त्या बाहेर झालेल्या आहेत, भारताच्या बाहेर झालेल्या आहेत. आणि अशा ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत भारताच्या बाहेर त्या कुठल्या जीडीपी मध्ये काउंट होणार, अमेरिकेच्या जीडीपी मध्ये. म्हणजे ज्या देशामध्ये तयार झाले त्यांच्या जीडीपी मध्ये काउंट होणार. आपल्या जीडीपी मध्ये जर त्या ऍड केला तर त्या काय करावं लागतील, वजा करावं लागतील. म्हणून आपण इम्पोर्ट मध्ये जे आहे ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या काय करतो आपण, वजा करतो. जान्हवी पितल म्हणतात प्री एक्झामला कोणत्या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अगदी बेसिक क्वेश्चन असतात, असे काही इकॉनॉमीमध्ये जास्त हार्ड नसतात. फक्त थोडंसं करंट जे आहे ना, करंटवर जास्त इकॉनॉमीला फोकस केला जातो. मी तुमचा बेसिक जे आहे, बेस जो आहे तो चांगला जेवढ्या प्रकारे कम्प्लीट करता येईल. आता तुम्ही सगळे बेसिक असाल, मग बेस जो तुमचा चांगल्या प्रकारे कम्प्लीट करण्याचा मी आणखी म्हणजे प्रयत्न करेल. आणि करंटसाठी तुम्हाला थोडंसं न्यूजपेपर वगैरे काय करावं लागतील, रीड करावं लागतील. मी करंट बी जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करेल. तरी न्यूजपेपर तुम्हाला थोडंसं हळूहळू आपलं नजर घालवायची न्यूजपेपरवर वगैरे. कोमल व्यापारी, सर एनडीपी नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट एमपी जीडीपी. हा हे आपण बघू. आपण जे आहे ना, कोमल व्यापारी म्हणतात सर एनडीपी काढायचं असेल तर एनडीपी ते आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत, डिप्रिसिएशन वगैरे. हा ते उद्याच्या लेक्चरला आपण करू, म्हणजे ज्यांना नेक्स्ट लेक्चरला आपण ते पाहणार आहोत. ओके ऋषिता म्हणतात थँक्स, समजलं ठीक आहे. शुभम सोनवणे म्हणतात सर ग्रोथ रेट काढताना 2011च्या प्राइस नुसार जीडीपी काढणार ना. हा ग्रोथ रेट काढताना 2011च्या किमतीनुसार दोन प्रकारे काढला जातो. चालू किमतीनुसार बी काढला जातो ग्रोथ रेट, आणि दुसरा कोणता 2011च्या जे किमती आहेत ना त्या कन्सिडर करून सुद्धा ग्रोथ रेट काढला जातो. परंतु इथं जो मी दिलेला आहे तो 2011च्या किमतीनुसार दिलेला आहे. आपल्याला ज्यावेळी एक्झामला विचारला जातो ते चालू किमतीनुसार आपलं स्थिर किमतीनुसारच विचारला जातो क्वेश्चन. चालू किमतीला जास्त ग्रोथ रेट त्याचं काही कन्सिडर केलं जात नाही, त्या किमतीनुसार सुद्धा काढला जातो. शुभम सोनवणे म्हणता क्वेश्चन होता. मनोज निमासे म्हणतात सर सपोज एकदा माणूस आउट ऑफ कंट्री मध्ये काम करतो आणि पैसा आपल्या कंट्रीमध्ये पाठवतो तर तो जीडीपी मध्ये कन्सिडर होता का. सर सपोज एखादा माणूस आउट ऑफ कंट्री काम करतो आणि पैसा आपल्या कंट्रीमध्ये पाठवतो. ओके, अतिशय बेस्ट क्वेश्चन विचारला आहे मनोज निमासे यांनी. मनोज निमासे यांचा क्वेश्चन असा आहे, सर एखादा व्यक्ती म्हणजे आपला भारत देश आहे बरोबर, हा भारत देश आहे आणि एखादा व्यक्ती कुठे अफगाणिस्तान मध्ये इकडे काम करत असेल. सपोज चालून करा अफगाणिस्तान मध्ये एखादा व्यक्ती जॉब करत असेल आणि त्यांनी काय केला, तो पैसा काय केला आपल्या भारत देशामध्ये पाठवला. जो त्यांनी पैसा भारत देशामध्ये पाठवलेला आहे तो पैसा आपल्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार नाही, कारण त्यांनी सेवा किंवा कुठे दिलेली आहे, अफगाणिस्तानमध्ये. म्हणजे तो पैसा कुणाच्या जीडीपी मध्ये काउंट होणार, अफगाणिस्तानच्या. परंतु तो पैसा कुठे आला, भारतामध्ये आला. आणि भारतामध्ये आल्यानंतर एखाद्या वस्तू व्यक्तीने तो आलेल्या पैशातून जर एखादी वस्तू खरेदी केली कुठली, भारतातली, तर ती भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार. म्हणजे अफगाणिस्तान त्यांनी जो पैसा तिथं अफगाणिस्तानमध्ये कमवलेला आहे तो
त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेवा दिलेली आहे, म्हणजे अफगाणिस्तानच्या जीडीपी मध्येच तो काउंट होणार त्याने, परंतु तो पैसा त्याने कुठे पाठवला, भारतामध्ये पाठवला. आणि तो पैसा भारतामध्ये पाठवल्यानंतर त्या भारतामध्ये ज्या व्यक्तीला पाठवलाय त्या व्यक्तीने जर ती भारतातली कोणती बी एखादी गोष्ट काय केली, खरेदी केली, तर ती वस्तू खरेदी केल्यानंतर तो काय होणार, ती वस्तू त्यावेळेस भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार. तोपर्यंत नाही, पाठवल्यानंतर नाही तो काउंट केला जाणार, पण खरेदी केल्यानंतर त्याने एखादी वस्तू तो काउंट केला जाईल. जान्हवी पितल म्हणतात सर एक्झाम साठी नॅशनल इन्कम टॉपिक वर कोणते कन्सेप्ट करायची गरज आहे. आपण सगळे बघूच, तुम्हाला उद्यापर्यंत सगळं जवळजवळ क्लिअर होईल, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते टॉपिक वगैरे करायचे ते. फ्री पार्टिसिपंट राइज हँड, हँडला परमिशन द्यायची का आपल्याला. आणखी कोणाचा काही डाऊट असेल तर सांगा. सर याच्या उलट मीन्स इंडियामध्ये पैसा कमवला आणि नंतरच्या कंट्रीमध्ये पाठवला तर जीडीपी मध्ये काउंट होणार की नाही. अच्छा, याच्या उलट होय, याच्या उलट बरोबर, हे आम्ही क्वेश्चन याच्या उलट ना. आता सपोज इंडियामध्ये एखाद्याने सर्व्हिस दिली, बरोबर, एखाद्या व्यक्तीने काय केली, इंडियामध्ये सर्व्हिस दिली. सपोज एखादा मूवी स्टार आहे आणि म्हणजे एखादा फिल्म स्टार आहे, एखादी कोणता हिरो वगैरे आहे बाहेरचा किंवा हिरोईन एखादी आहे, तिने काय केली, भारतामध्ये सेवा दिली. तर ती सेवा कुठे दिलेली आहे, भारतामध्ये. म्हणजे ती सेवा बी जनरेट कुठे झालेली आहे, भारतामध्ये. म्हणजे तिथं जी सेवा देऊन तिला जो पैसा दिलेला आहे त्या व्यक्तीला असेल कुणी असेल, तो सेवा देऊन जो पैसा तयार झालेला आहे तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार, जरी त्या व्यक्तीने कुठं तो पैसा बाहेर पाठवला तरी सुद्धा. म्हणजे ऍक्च्युली सेवा कुठं जनरेट झालेली आहे, ती भारतामध्ये झालेली आहे ना. तो जीडीपी कुठं किंवा ती सेवा असेल वस्तू असेल ती कुठं तयार झालेली आहे, दिलेली आहे कुठं, भारतामध्ये दिलेली आहे, भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत. म्हणजे ती कुणाच्या जीडीपी मध्ये काउंट होणार, भारताच्या जीडीपी मध्ये ती काय होणार, काउंट होणार. परंतु ज्या व्यक्तीने ती बाहेर आणि मग ती नंतर पाठवली कुठं, तो पैसा जरी बाहेर तिने पाठवला असेल तरी तो जीडीपी मध्ये भारताचाच काउंट होणार. वैशाली लोणे म्हणतात नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लेक्चर नीटपणे ऐकू शकले नाही सर, प्लीज लेक्चर युट्यूबला टाका. ओके ठीक आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला लिंक पाठवेलच तसं मला, तिथं मी तुम्हाला लिंक देईल, तिथं हे करा तुम्ही. मनोज निमासे म्हणतात आणि सर जर एखाद्या माणसाने स्वतः काही प्रोडक्शन केलं आणि ते स्वतःच कंझ्युम केलं तर ते जीडीपी मध्ये कसं काउंट होईल. अच्छा, स्वतः प्रोडक्शन केलं आणि ते काय केलं, स्वतःच. आता थोड्याशा गोष्टी थोड्या एक्सेप्शन असतात त्याला, नाही असं नाही, परंतु स्वतः प्रोडक्शन केलं तर आणि स्वतःच ते कंझ्युम केलं तर ते बी जीडीपी मध्ये काउंट होतं, पण त्याला थोडंसं म्हणजे ते टेक्निकल वगैरे गोष्टी असतात, एवढं आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. मनोज निवास. उर्श्वाली गुंजल म्हणतात ओके सर, समजलं समजलं. आणखी कोणाचं काय डाऊट. टाइम मला वाटतंय जवळजवळ आपला 51 झाले, अजून 10 मिनिटं आहेत. विचारा, डाऊट विचारा तुम्हाला. अजून क्वेश्चन आहेत का. हो आहेत सर, क्वेश्चन आहेत, भरपूर आहेत आपल्याकडे क्वेश्चन. जसं जसं टॉपिक येईल तसं तसं क्वेश्चन घेतले जातील तुम्हाला एक. जान्हवी पित्तल म्हणतात माझा डाऊट क्लिअर करा. तुमचा डाऊट काय होता, वरती गेला असेल तुमचा डाऊट बहुतेक. तर एक्झाम साठी नॅशनल इन्कम टॉपिक वर कोणते कन्सेप्ट करायची गरज आहे, हा डाऊट होता का तुमचा. नॅशनल इन्कम टॉपिक वर कोणते कन्सेप्ट करायची गरज आहे. अच्छा, नॅशनल इन्कम वर कोणते टॉपिक करण्याची गरज आहे. आता मी जे सांगितलं नाही, नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्नावर टॉपिक आपल्याला काय, जीडीपी काढण्याच्या पद्धती असतील, जीडीपीचे नंतर जीएनपी हे वगैरे आहेत ना, शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येईल. तेवढं टॉपिक जेवढं मी सांगेल ना तेवढं टॉपिक तुम्हाला कम्प्लीट केलं तरी भरपूर सफिशियंट आहे. मी लेक्चर मध्ये जेवढं सांगेलच तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे ते. आता आपलं जे आहे आणखी एक अर्ध्या लेक्चर मध्ये पुढच्या काय वेळेला आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल, जेवढे जेवढे राहिलेले आहेत तेवढे. जेवढे जेवढे टॉपिक राहिलेले तेवढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करू. जेवढे मी टॉपिक सांगेल तेवढं तुम्ही कराच. म्हणजे जसं जसं लेक्चर होईल तसं तसं तुम्हाला टॉपिक सांगेलच मी. आणि बुक ज्यावेळेस रेफर करताना तुम्हाला अजून बुकचं अजून सांगतो मी,
जे राज्यसेवेची परीक्षा करतात किंवा एक्झाम देतात त्यांनी रमेश सिंग किंवा किरण देशले सरांचं बुक वापरायचं. आणि जे कंबाईन फक्त पीएसआयच्या मुलांसाठीच मी रंजन कोळंबे रेफर करेल. पीएसआयची जी तयारी करताय त्यांनीच फक्त रंजन कोळंबे वापरा. बाकीच्यांनी रमेश सिंग किंवा दुसरं कोणतं पुस्तक बुक वापरायचं, किरण देशले सरांचंच बुक वापरायचं. सर शेतकरी वेळोवेळी काम करतात, सगळे जीडीपी मध्ये सामावले जातात का? एवढं टेक्निकल गोष्टी म्हणजे कसं माहित आहे का, खूप गोष्टी अपवादात्मक असतात त्या गोष्टीला, एवढं टेक्निकल आपल्याला काय नाही. आपल्याला एक्झाम द्यायची, एक्झाम क्रॅक करायची, त्या गोष्टीने फक्त हे करा. वेगवेगळे काम करतात, सगळे जीडीपी मध्ये सामावले जातात का? सगळ्यांना जीडीपी मध्ये जेवढं काउंट होतंय ना तेवढं जीडीपी मध्ये सगळं काउंट केलं जातं, असं काही नाही. म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे एक्सेप्शन वगैरे राहतात गोष्टी. आणखी कोणाचा काय डाऊट? सागर सदगीर म्हणतात थँक्यू सर. किरण देशले सरांनी जे प्री साठी पार्ट 1 घेऊ की 2? आता सध्याला तर पार्ट 1 घ्या, पार्ट 2 बी घ्या, दोन्ही बी घ्यावे लागतील तुम्हाला. पण घ्या, पण दोन्ही बी पार्ट घ्यावे लागतील तुम्हाला. दोन्ही बी पार्ट गरजेचंच आहेत, पण खूप मोठे पुस्तक आहे. त्यापेक्षा रमेश सिंगच घ्या, मला तो बेस्ट पेपर करेल, कारण त्यांचं खूप मोठं बुक आहे. किरण देशले सरांचं 2013 यूज केलं तर नाही नाही, तुमचं लेटेस्ट एडिशन यूज करा, कारण करंट अपडेट जे आहेत ना ते सारखे दरवर्षी अपडेट होत राहतात. आणि करंट अफेअर जे आहे ते इकॉनॉमीचं दरवर्षी काही ना काहीतरी चेंज होत राहतं. इकॉनॉमी हा असा विषय आहे की करंट अफेअर दरवर्षी काही ना काहीतरी नवीन येत राहतं, काही ना काहीतरी नवीन येतं. त्याच्यामुळं किरण देशले सरांचं ज्ञान आहे तर तुमच्या म्हणजे दुसरं एडिशन जुनं नका, सध्याच घ्या. ओके थँक्यू. प्रणव म्हणतात, रिद्धी म्हणतात ओके सर ओके. ऋषिता म्हणतात सर मेन्स आणि प्रिलियम साठी पण चालेल एकच बुक? हा जवळजवळ मेन्स आणि प्रिलियम साठी बी ठीक आहे, एकच चालेल जवळजवळ. जे टॉपिक नसतील ते एखाद्या दुसऱ्या बुक मधून तुम्ही करू शकता, जिथं म्हणजे सिलेबसचा पॉईंट नसेल तो. कोमल व्यापारी थँक्यू सर. आरती थँक्यू म्हणतात ओके. ऋषिता ओके सर. उर्श्वी गुंजळ म्हणतात थँक्यू ओके. वर्षाचा आपण थँक्यू ओके सर. लेक्चर कसं वाटलं मला एकदा रेटिंग दे. पुढच्या लेक्चरला आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू. थोडासा आपला हे टॉपिक संपून पुढचं पंचवार्षिक योजना वगैरे आपण काय करू, थोडंसं फास्ट संपायचं. म्हणजे जेवढे आपले लेक्चर आहे तेवढ्या लेक्चर मध्ये आपला सिलेबस संपेल. आता थोडं सुरुवात असल्यामुळं थोडं थोडं तुमच्या समस्या वगैरे जाणून घ्यायला मला बरं वाटतं जरा. नाहीतर ते मला शिकवलेलं समजलंय का नाही हे तुम्हाला समजलं. सर लेक्चर खूप छान होता, आम्ही टेक्निकल फील्ड मधून आलो असलो तरी सगळं समजतंय. ओके ठीक आहे. मनोज नेमासे. उद्या तुम्हाला शेड्यूल टाकलं जाईल, शेड्यूल नुसार ते सर सांगतील तुम्हाला उद्या कोणतं लेक्चर आहे. उद्या रविवार संडे असेल, कदाचित संडेला लेक्चर ऑफर राहील आपले, पण बघा शेड्यूल जर आले तर तुम्ही त्याच्यानुसार असेल. आणखी कोणाचा काही डाऊट? नाईस. नर्मदा पाटील म्हणतात नाईस सर. मनोज निमाजे सर लेक्चर खूप छान टेक्निक. ओके थँक्यू सगळ्यांना. सगळ्यांना लेक्चर आवडलं, तुमचा रिस्पॉन्स बी चांगला आहे. आता थोडंसं कालच्या लेक्चरला थोडा आपला प्रॉब्लेम झाला, कारण ते 40 मिनिटांमुळे थोडंसं केलेलं आहे ऍडजस्ट. तिथून पुढे नाही होणार आपला 40 मिनिटाचा प्रॉब्लेम, कारण 40 मिनिटांमुळे कालचं थोडंसं गायगायत झालं. तुमच्या काय समस्या वगैरे ऐकून घेता आल्या नाहीत कालच्या लेक्चरला. आपण काय काय बघितलं आपण आतापर्यंत? राज्यसेवा परीक्षा जी मुख्य आहे त्याचा थोडा सिलेबस चेंज झालेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. जो चेंज झालेला आहे ना तो फक्त एकदा बघा तुम्ही कशा प्रकारे चेंज झालेला आहे तो. आणि त्यांच्या वेबसाईटवर आयोगाच्या बी त्यांनी टाकलेला आहे, तो फक्त एकदा बघा. राज्यसेवेचा एक्झाम. हा नेटचं थोडंसं वैशाली लोणे.
राज्यसेवेचा सिलेबस आपण बघितला, अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा ते बघितला आपण, कंबाईनचा सिलेबस बघितला आपण, त्याचा बी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा. आणि आज आपण आपल्या मेन टॉपिक मध्ये काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. अतिशय आणखी पुढे जे टॉपिक आहेत तुम्हाला आणखी जास्तीत जास्त इंटरेस्टिंग येतीलच, तुम्हाला म्हणजे समजतील जवळजवळ. करू आपण एंड करतो लेक्चर. मग मला वाटतं सर्वांना हे झालेलं असेल.